माझा नमस्कार. माझं नाव प्रशांत राऊत आणि मी टीम इमोशन मॅनेजमेंट रिप्रेझेंट करतो. आपल्याला 10 मिनिट जवळपास उशीर होतोय, त्याच्याबद्दल मी तुमची सगळ्यांची क्षमा मागतो. कारण आपण 9 वाजता ठरवलेला होता, आपण बरेच जण जॉईन होत असल्यामुळे आपल्याला 10 मिनिट उशीर होतोय. श्री ललित कुमार वराडे सर आपल्या सेशन मध्ये असणार आहेत, जे पूर्ण सेशनला 1 तास आपल्याला ऍड्रेस करणार आहेत. आणि आपला आजचा जो पार्ट आहे तो आहे एज्युकेशन वरचा. आणि आपण ज्या परीक्षा देतो त्या परीक्षेसंदर्भात आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी ज्या लक्षात घ्यायच्या असतात त्यावर हा सेशन असणार आहे. वेगवेगळ्या परीक्षा म्हणजेच मी शाळेच्या परीक्षाही म्हणतोय, स्पर्धा परीक्षा सुद्धा म्हणतोय, आणि बरेचसे पॅरेंट्स सुद्धा इथे आहेत. तर पॅरेंट्सनी कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी मुलांसोबत बोलत असताना, त्यामधूनही आपल्याला एक बोध घ्यायला भेटू शकतो. अजून महत्वाचं सांगायचं म्हणजे की इमोशन मॅनेजमेंट ही जी टीम आहे ही आपल्या मानवी वेगवेगळ्या हिस्सावर काम करते, जसं की हेल्थ, रिलेशनशिप, एज्युकेशन, करिअर, फायनान्स, पॅशन आणि स्पिरिच्युअलिटी. यामध्ये आपल्याकडे आता ललित कुमार वराडे सर हे एज्युकेशनवर नेहमी बोलणार आपल्यासोबत, किंवा डॉक्टर सतीश पोलशेट्टीवार सुद्धा या सेशन मध्ये अवेलेबल आहेत, ते सुद्धा एज्युकेशनवर बोलणार. आपल्याकडे आयरन मॅन, आयरन वुमन आहेत ज्या की हेल्थ बोलणार. काही न्यूट्रिशनिस्ट आहेत, काही पीएचडी सायकियाट्रिस्ट आहेत, पीएचडी सायकोलॉजिस्ट आहेत, जे आपल्यासोबत आपल्या जीवनाच्या वेगवेगळ्या भागावर ते आपल्याला जसे इमोशन्स इन्व्हॉल्ड असतील त्या इमोशन्सवर बोलत असणार, आणि ते वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला गायडन्स देत असणार आहेत. तर आजचा हा जो सेशन आहे, या सेशन मध्ये जे मुलं परीक्षेसाठी प्रिपरेशन करता आहेत त्याच्यासाठी असणार आहे. 2 शब्द ललित कुमार वराडे सरांविषयी सांगायचं असेल तर श्री ललित कुमार वराडे सर हे सध्या यवतमाळला निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा पहिल्याच अटेम्प्ट मध्ये 11 वर्षा अगोदर एमपीएससीच्या थ्रू सिलेक्शन झालेलं. नंतर ते अमरावती डिव्हिजन मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत होते. सध्याची पोस्टिंग त्यांची यवतमाळला आहे. आणि त्यांनी एवढ्या कालांतरामध्ये राईट फ्रॉम म्हणजे त्यांचं कम्प्लिशन आणि आतापर्यंत ज्या वेगवेगळ्या ठिकाणी मुलांचा जो स्ट्रगल बघितला, तर त्यांना असं वाटलं की जे मुलं परीक्षेसाठी प्रिपरेशन करता आहेत तर त्यांचा अनुभव त्यांच्या कामात येऊ शकतो. आणि ते अनुभवाचे 2 बोल तुम्हाला सगळ्यांना सांगण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याविषयी 2 महत्वाच्या गोष्टी ज्या मला बोलायच्या त्या प्रामुख्याने अशा की त्यांचं आयुष्य ज्या पद्धतीने आम्ही बघितलंय, जसं ऐकलंय आणि दुसऱ्यांकडनं त्यांच्याविषयी जे ऐकतोय, त्यामध्ये 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या. पहिलं म्हणजे सातत्य. त्यांनी जे पण काम हातात घेतलं त्यामध्ये सातत्य नेहमी ठेवलं, त्याच्यामुळे त्यांना तेवढी किंमत मिळते समाजामध्ये, नंतर प्रशासनामध्ये त्यांच्या बोलण्याला किंमत. दुसरं महत्वाचं म्हणजे त्यांनी जो शब्द बोलला तो शब्द म्हणजे त्यांच्यासाठी प्रमाण. त्यांनी जर का म्हटलं की मला हे करायचं, त्या शब्दासाठी ते काहीही करू शकतात, आणि त्याच्यामुळे त्यांची ती एक प्रतिमा समाजामध्ये उंचावली आहे. आणि या गोष्टीची सुरुवात ही लहानपणापासूनच होते. आपण छोटासा शब्द आपण स्वतःला देतो आणि तो शब्द विसरून जातो, आणि त्या शब्दामुळे आपल्या माइंडमध्ये एक ऍटिट्यूड डेव्हलप होतं की मी जे बोलतो त्याला तेवढी किंमत नाहीये. आपल्या बोलण्याला जर का आपण किंमत द्यायला सुरुवात केली तर आपल्याला एक लाईफ टाइम ऑफ ग्रेटनेस अचीव्ह करता येऊ शकतं, आणि त्याच्यामधूनच आपण एक मोठी प्रतिमा स्वतःची तयार करू शकतो. सातत्य आणि स्वतःच्या शब्दाला किंमत देणे, या 2 गोष्टीमुळे मला तरी असं वाटतं की वराडे साहेब ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आहेत. तर माझं इन्व्हिटेशन आहे ललित कुमार वराडे सरांना की आज त्यांनी मोर दॅन 100 पार्टिसिपेंट्स जे झालेले आहेत त्यांना ऍड्रेस करावं, आणि तुमच्या 2 शब्दांनी त्यांना काहीतरी प्रेरणा मिळावी, आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यासाठी असं काहीतरी घेऊन जावं की त्यांना त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी ग्रेटनेस अचीव्ह करता येऊ शकतं. सो ओव्हर टू यू ललित कुमार वराडे सर. थँक यू सो मच फॉर giving this opportunity through emotion management platform to address people. Please, you can take forward. Thank you Prashant. Good morning to all. सर्वांना माझा नमस्कार. या ऑनलाईन सेशन मध्ये जे बऱ्याच जणांसाठी पहिलंच सेशन असेल
त्यातलाच मी आहे. माझ्यासाठी सुद्धा हे पहिलंच सेशन आहे. आणि ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर माझ्या सोबत जे काही सगळे मंडळी मला दिसत आहेत, यामध्ये बरेच माझे मित्र दिसत आहेत, बरेच माझे वर्गमित्र दिसत आहेत, बालमित्र दिसत आहेत, गावातले पण मित्र आहेत आणि विद्यार्थी पण मला बरेच जण दिसत आहेत. तर सर्वांना माझा नमस्कार. आज आपलं जे ऑनलाईन सेशन आहे, यामध्ये मुख्यत्वे एक 3-4 बाबींबद्दल मी बोलणार आहे. ज्याचं सेशन तुम्ही ऐकता त्याचा परिचय आपल्याला होणं गरजेचं असतं. त्यामुळे ऑब्विसली माझा परिचय सुरुवातीला मी देईल. त्यानंतर प्रत्यक्ष एमपीएससीची तयारी करण्या अगोदर मी काय थोडी पार्श्वभूमी होती एमपीएससीच्या एक्झामची ती सांगेल. नंतर प्रत्यक्ष एमपीएससी तयारी मी कशी केली ती सांगेल. हा झाला माझ्या जीवनाशी संबंधित पार्ट. परंतु नंतरचे जे 2 पार्ट आहेत, त्यामध्ये एक आहे की ओव्हरऑल सगळ्या ज्या एक्झाम्स आहेत, मग त्या स्पर्धा परीक्षा असू द्यात किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातली एक्झाम असू द्या, त्यासाठी आपण जनरल काय बाबी केल्या पाहिजेत, काय बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत, याबद्दल मी बोलणार आहे. आपल्या या एक्झाम मध्ये आपल्या इमोशन्सचा काय रोल आहे, आपल्या करिअरच्या डेव्हलपमेंट मध्ये असू द्या, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये काय आहे रोल इमोशनचा, तो मी तुम्हाला सांगणार आहे. आणि शेवटी कोणतीही परीक्षा असू द्यात किंवा कोणतेही क्षेत्र असू द्यात, त्याची स्पर्धा निर्माण झालेली आहे, त्यामुळे आपण कशा पद्धतीनं प्रत्येक स्पर्धेला सामोरं जायला पाहिजेत, ह्या बाबी मी सांगेल. तर मला असं वाटतं मी आता सुरुवात करतोय. मित्रांनो, माझा परिचय द्यायचा म्हटला तर माझं संपूर्ण नाव ललित कुमार सूर्यकांत वऱ्हाडे आहे आणि मी मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी या गावचा रहिवासी आहे. हे गाव बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतं आणि जवळपास माझी कौटुंबिक पार्श्वभूमी आपल्याला सांगायची झाली तर माझे वडील जे आहेत ते गावातल्या पोस्टामध्ये नोकरी करायचे आणि आता ते रिटायर्ड झालेले आहेत. मला 3 बहिणी आहेत, 1 भाऊ आहे. असं मोठं कुटुंब आहे माझं. माझ्या कुटुंबासाठी माझ्या आईने सुद्धा वडिलांना आयुष्यभर साथ दिलेली आहे आणि अर्थार्जनासाठी सुद्धा तिने साथ दिली आहे. तर अतिशय सामान्य कुटुंबातून आपले सगळे जे मला ऐकतायत त्यांच्यासारख्याच अतिशय सामान्य कुटुंबातून मी समोर आलेलो आहे. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की आपण कुठे असतो याला जास्त महत्व नसतं, परंतु आपण तिथून समोर येण्यासाठी काय प्रयत्न करतो याला जास्त महत्व असतं आणि प्रत्येकानं ते केलं पाहिजे. माझं जे शिक्षण आहे ते 10वी पर्यंत गावातल्या शाळेमध्ये झालं आहे. 1ली ते 4थी मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी आहे आणि 5वी ते 10वी माझं शिक्षण देऊळगाव माळी येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथे झालेलं आहे. आता आपण सगळे कोविडच्या याच्यामध्ये आहोत. बऱ्याच लोकांना सिम्पटम्स दिसतात, बऱ्याच लोकांना सिम्पटम्स दिसत नाही. ज्याला सिम्पटम्स दिसतात त्याला सिम्पटोमॅटिक, ज्याला नाही दिसत त्याला असिम्पटोमॅटिक म्हणतात. परंतु कुठेतरी मी जाईल, समोर जाईल असं लहानपणी बऱ्याच लोकांना वाटायचं. म्हणजे मी लहानपणापासून सिम्पटोमॅटिक होतो. तर बरेच लोक म्हणायचे की हा मुलगा हुशार आहे, हा कुठेतरी जाईल. परंतु तो कुठे जाईल, काय करेल हे प्रत्यक्ष मला सुद्धा माहित नव्हतं, घरच्यांना सुद्धा माहित नव्हतं. परंतु 10व्या वर्गामध्ये आता प्रशांतने जो इंट्रोडक्शन करून दिलं तो माझा बालमित्र आहे, वर्गमित्र आहे. तर आम्ही सगळे सोबत शिकलो. आमच्या बॅच मध्ये एक स्पर्धा होती. आम्ही किती जीवलग मित्र असलो, दिवसभर सोबत खेळलो असलो तरी परीक्षेमध्ये मात्र एकमेकाचे आम्ही प्रतिस्पर्धी आहोत या पद्धतीने आम्ही काम केलं, अभ्यास केला आणि त्यामुळे आम्हाला आमच्या बॅचला चांगलं सक्सेस मिळवता आलं. 10व्या वर्गापर्यंत तिथे शिकून 10व्या वर्गानंतर मी 11वी 12वी साठी बुलढाण्याला गेलो. बुलढाणा हे माझं जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि तिथे शिवाजी सायन्स कॉलेजला मी सायन्सला ऍडमिशन घेतली होती. बुलढाण्याला शिकण्याला जाण्यासाठी घरच्यांचा विरोध होता, बाबांचा मुख्यतः विरोध होता की आपण एवढा सगळा खर्च करू शकणार नाही. परंतु मला सायन्स घ्यायचं होतं आणि गावात आर्ट होतं म्हणून मी बुलढाण्याला जायला निर्णय घेतला. सोबतच जे शासकीय हॉस्टेल आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मागासवर्गीय मुलांची वसतिगृह बुलढाण्याला,
तिथे माझी ऍडमिशन झाली. राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था झाल्यामुळे मला अजून सोयीचं झालं आणि मी ते जॉईन केलं. 11वी आणि 12वी हे माझ्या आयुष्यातले प्रचंड डिप्रेशनचे वर्ष होते. सगळ्यात जास्त न्यूनगंड मला जर आयुष्यामध्ये आला असेल तर तो 11वी आणि 12वी मध्ये आला. कारण 10व्या वर्गापर्यंत मी स्वतःला हुशार समजत होतो. जेव्हा मी 11वी-12वीला गेलो त्यावेळेस सायन्सला मी ऍडमिशन घेतली. मी मराठी मीडियमचा विद्यार्थी असल्यामुळं मला प्रचंड न्यूनगंड निर्माण झाला. मला सायन्सच्या कन्सेप्ट कळत नव्हत्या. एक वेळ अशी आली होती की मी स्वतः निर्णय घेतला की मी आता हे सोडून गावामध्ये जाऊन आर्ट्स घेणार आहे. परंतु त्यावेळेस पण माझे जे मित्र होते त्या सगळ्यांशी चर्चा करत होतो. मला स्वतःला भीती वाटत होती. वसतिगृहाचे माझे मित्र जे होते त्यांनी मला आधार दिला की अरे हे सगळ्यांसोबतच होत असतं. बरेच मुलं 12वीला नापास होतात सुरुवातीला सराव परीक्षांमध्ये आणि ते मुलं नंतर इंजिनिअरिंग, MBBS चांगल्या ब्रँचला गेलेले अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे तू गिव्ह अप करू नको. मला भीती तर वाटत होती परंतु गिव्ह अप करत नव्हतो. म्हणून मी तिथेच राहिलो. माझी 12वी पूर्ण झाली. मला 12वीला 73% मार्क मिळाले. इंजिनिअरिंग किंवा MBBS माझ्या डोक्यात खूप होतं की माझ्या मार्कांची त्यावेळेस नव्हती आणि म्हणून मी त्यावेळेस डॉक्टर होऊ शकलो नाही. परंतु मला कायम असं वाटायचं की आपल्याला काहीतरी वेगळं केलं पाहिजे. परंतु मी ज्यावेळेस 12वी झालो त्यावेळेस फक्त एकाच ठिकाणी फॉर्म टाकला होता आणि तो म्हणजे डिप्लोमा इन एड, त्याला DED म्हणतो आपण, जो प्राथमिक शिक्षक होण्यासाठीचा डिप्लोमा आहे. आणि त्यासाठी मी तो त्यासाठी अप्लाय केलं. माझा DED ला नंबर लागला. मी शिक्षक झालो. DED पूर्ण केलं आणि जिल्हा परिषदेला मी नोकरी जॉईन केली. जिल्हा परिषदेच्या अगोदर पण मी 2-3 ठिकाणी काम केलेलं आहे. बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण सेवक या पदावर मी 2001 ला रुजू झालो. 2000 ला माझं DED झालं. वयाच्या 21व्या वर्षी मी नोकरीला लागलो आणि गावाच्या जवळ एक 5-7 किलोमीटर अंतरावरची शाळा मला मिळाली योगायोगाने आणि मी तिथे शिक्षण सेवक म्हणून रुजू झालो. बऱ्याच लोकांना शिक्षण सेवक हा कन्सेप्ट माहित नसेल. ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाने शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी 2000 मध्ये GR काढला त्यावेळेस सर्वांना 3 वर्ष कंत्राटी म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर शिक्षक म्हणून नेमणार होते आणि ती आमची महाराष्ट्रातली पहिली बॅच आहे. ही अभिमानानं सांगायची गोष्ट जरी नसली तरी आम्हाला ती कायम आठवत राहते की आपण 3 वर्ष 3000 रुपये महिन्याने काम केलेलं आहे. आणि मग नंतर परमनंट शिक्षक मी झालो. 2001 ते 2009 मार्च 9 असा जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिक कालावधी मी शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेचा शिक्षक म्हणून स्वतः काम केलेलं आहे. आणि त्यानंतर मग मी इकडे रुजू झालो. तर असा जवळपास माझा परिचय आहे, कौटुंबिक परिचय. यामध्ये ज्यावेळेस मी शिक्षक म्हणून रुजू झालो होतो त्यावेळेस मी इन सर्व्हिस ग्रॅज्युएशन केलं. मी शिक्षक असताना गावामधून 6 किलोमीटर पायी जायचो कारण मला जे शाळा मिळाली होती तिकडे बस जात नव्हती किंवा तिकडे बसचा रस्ताच नव्हता. बसनं जर जायचं असेल तर 21 किलोमीटर फेरा करून मला जावं लागायचं. त्यामुळे मी पायी अपडाऊन करायचो. ते अपडाऊन करताना मला कायम शेतातल्या रस्त्यातून जावं लागायचं. मला कायम असं वाटायचं की खरंच आपण 10व्या वर्गात गावामध्ये फर्स्ट आलो, 12वीला आपण चांगले मार्क मिळवले किंवा आपण अजून काही करू शकतो. परंतु आपण जर म्हणजे ऍक्च्युअल शिक्षकाचा जॉब जो आहे तो एकदम नोबल आहे. मी 8-8.5 वर्ष जो काम केलं, माझे विद्यार्थी मला आजही फोन करतात. परंतु एक प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एक वेगळी गोष्ट असते, एक काहीतरी असतं की मला हे करायचं, मला ते करायचं. त्यामुळे मला कधीच आयुष्यात शिक्षकाची नोकरी करायची नव्हती. आमचे DED चे मित्र इथं जॉईन झालेले आहेत. माझा एक मित्र अमर चव्हाण पण जॉईन झालाय. त्याला मी नेहमी म्हणायचो DED मध्ये की यार मी नोकरीला लागलो तरी मी रिटायर्ड शिक्षक म्हणून होणार नाही. मी काय होईल हे मला कधीच माहित नव्हतं तोपर्यंत. परंतु माझ्या डोक्यात असं होतं की आपण कुठेतरी वेगळं काही केलं पाहिजे. बाकीचे मुलं वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या शहरांमध्ये काम करतात, विदेशामध्ये जातात. तर आपण सुद्धा कुठेतरी या पद्धतीने करावं. परंतु काय केलं पाहिजे हे अजिबात डोक्यात नव्हतं. त्यासाठी ग्रॅज्युएशन करणं तरी किमान गरजेचं आहे. म्हणून मी ग्रॅज्युएशनला इन सर्व्हिस बाह्यस्थ विद्यार्थी म्हणून
एक्सटर्नल म्हणून मी ऍडमिशन घेतली. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की ग्रॅज्युएशन हे अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये असू द्या किंवा इकडे असू द्या, जे जनरल ग्रॅज्युएशन आहे ती 3 वर्षाचं आहे. परंतु 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन मी 4 वर्षात पूर्ण केलं. याचं कारण हे की एका वेळेस मी पेपरलाच गेलो नाही, एक वेळेस मी नापास झालो. म्हणजे BA सेकंड इयरला असताना मी इंग्लिश लिटरेचर हा विषय घेतला होता आणि मी इंग्लिश लिटरेचर या पेपरलाच नापास झालो. तेव्हा मला असं लक्षात आलं की अभ्यास केल्याशिवाय काही खरं नसतं. आपण जर ठरवलं की नाही ठीक आहे मी फक्त फॉर्म भरलाय आणि परीक्षेला जाईल, तर असं होत नाही. आपल्याला अभ्यासच करावा लागतो. हा मला पहिला धडा त्यावेळेस होता ज्यावेळेस मी BA सेकंड इयरचा एक विषय नापास झालो होतो. नंतर तो मी पूर्ण केला. म्हणजे 3 वर्षाचा जो कोर्स 4 वर्षात पूर्ण केला गेला. परंतु मी MPSC कडे का वळलो? कारण माझं गाव जे आहे अतिशय चांगलं शैक्षणिक वातावरण असणारं, बुलढाणा जिल्ह्यात शिक्षणासाठी नावाजलेलं माझं गाव आहे. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स पासून प्रशासकीय अधिकारी, MBBS, इंजिनियर्स आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गावातले लोक आहेत. त्यामुळे मला गावाचा सार्थ अभिमान आहे. पण MPSC करावी असं डोक्यात का आलं? काय झालं की ज्यावेळेस आपण फिरतो, इकडे तिकडे बघतो, आपण जर उघड्या डोळ्याने बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की बरेच लोक खूप संघर्ष करतात आणि तो संघर्ष आपण का करू नये. आणि म्हणून गावामध्ये थोडी पार्श्वभूमी होती. गावामधले माझे काही सिनियर्स जे आहेत ते ऑलरेडी MPSC सिलेक्ट झाले होते. जसे दत्तात्रय फिसके साहेब आहेत, जे अकाउंट फायनान्स क्लास 1 ऑफिसर आहेत सध्या, ते माझ्या गावचे आहेत. नंतर अभिमन्यू मगर साहेब आहेत, जे कृषी अधिकारी आहेत, ते माझ्या गावचे आहेत. असे काही लोक होते आणि काही जण अभ्यास करत होते. तेव्हा आमचे जे सिनियर्स आहेत त्याच्यामध्ये दत्ता भराड सर आहेत, श्याम धनमने आहेत, राम धनमने आहेत. ही सगळी मंडळी त्यावेळेस गावामध्ये अभ्यास करायची. आणि हे लोक कशाचा अभ्यास करतात हे आम्हाला काही माहिती नव्हतं. आम्ही फक्त ग्राउंडवर क्रिकेट खेळायला जायचो. पण त्यावेळेस जी चर्चा व्हायची ग्राउंडवर, त्यात हे माहित होतं की ही मुलं गावात लाल दिव्याची गाडी आणण्यासाठी अभ्यास करतायत. मजाकमध्ये किंवा विनोदानं आम्ही म्हणायचोय त्यात काय एवढं, आपण पण लाल दिवा आपल्या गाडीवर लावू शकतो, है ना. परंतु लाल दिव्याची गाडी येण्यासाठी काय मेहनत करावी लागते हे मी बघितलं नव्हतं तेव्हा. मग माझं जे डिप्रेशन आहे ते थोडं कॅरी फॉरवर्ड झालं. कारण मला अपेक्षित जो जॉब होता तो मी करू शकत नव्हतो. शिक्षक होतो, विद्यार्थ्यांना शिकवत होतो, परंतु मी मनानं खुश नव्हतो. मित्रांनो, आपण काय करतो याला जास्त महत्व नाही, परंतु आपण आनंदी आहोत का? खरंच आपण जिथे काम करतो तिथे आपल्याला आनंद मिळतो का? कारण आपलं लाईफ हेच आहे. आपण जे काय करतो डेली रुटीनला तेच आपलं लाईफ आहे. आणि ते जर आपण रोज आनंदी मनाने जगलो तर मला असं वाटतं की आपल्याला सक्सेस मिळू शकतं आणि आपली हेल्थ पण चांगली राहते. पण मी आनंदी नव्हतो आणि म्हणून मला लक्षात आलं की MPSC चा अभ्यास आपण केला पाहिजे. मग गावातल्या हे 1-2 मित्रांना भेटायची मी प्रयत्न केला. ही मंडळी बाहेर पण अभ्यास करायला राहत होती, म्हणजे गावात नव्हती राहत, बाहेर रूम करून राहत होते. या 1-2 लोकांना मी भेटलो. तोपर्यंत माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. म्हणजे 2005 उजाडलं होतं त्यावेळेस आणि ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. नंतर माझ्या लक्षात आलं की आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. कसं आहे, मला पोहणं शिकायचं. हे तुम्ही धरणाच्या किंवा विहिरीच्या काठावर बसून आयुष्यभर जरी बसले आणि म्हटलं की मला पोहणं शिकायचं, तर तुम्हाला पोहणं येऊ शकत नाही, है ना. तुम्ही पाठांतर केलं, अभ्यास केला की पोहणं अशा पद्धतीने येत असतं. हे अभ्यास केला, त्याचं पुस्तक वाचलं तरी पोहणं येणार नाही. जोपर्यंत पाण्यात उडी तुम्ही मारणार नाही, तुमच्या नाकात पाणी जाणार नाही, तोंडात पाणी जाणार नाही, हातपाय तुम्हाला हलवावे लागतील, तोपर्यंत तुम्हाला पोहणं येणार नाही. आणि म्हणून मी ठरवलं की आता काठावर थांबायचं नाही, आता पाण्यात उडी घ्यायची आहे. आणि मग त्यासाठी माझा मित्र आहे मोहन बळे, तो बुलढाण्याला जिल्हा परिषद मध्ये शिक्षक होता, सॉरी नोकरीला होता जिल्हा परिषद मध्ये. त्यावेळेस तो एकटाच राहायचा, तो पण बॅचलर, मी पण बॅचलर. उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि मी त्याच्याकडे रूमवर गेलो आणि तिथे जाऊन मी एकट्याने अभ्यास करायला सुरुवात केली. तिथे अभ्यास काय करायचा हे मला जास्त माहित नव्हतं, परंतु सगळ्यात पहिली गोष्ट तर अभ्यास करण्या अगोदर मला एक ऊर्जा मिळाली. त्याच वेळेस जस्ट मी अभ्यास सुरू केला आणि परीक्षेची जाहिरात आली. 2006च्या जून मध्ये PSI, STI आणि सेल टॅक्स आणि असिस्टंट, मंत्रालय असिस्टंट ही एक जाहिरात आली. माझी हाईट कमी असल्यामुळे मी PSI होऊ शकत नव्हतो, परंतु STI किंवा असिस्टंट साठी मी तो फॉर्म भरला. त्यानंतर परत 15 दिवसामध्ये राज्य सेवा मुख्य पूर्व परीक्षेची जाहिरात आली
आणि तो सुद्धा फॉर्म मी भरला. आणि आता माझ्या लक्षात आलं की आता टार्गेट पण आपल्याला मिळालं आहे. ह्या 2 परीक्षा हे आपलं टार्गेट आहे. आणि मग तिथून मी सुरुवात केली. 2 महिने त्याच्या रूमवर राहिलो. अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं? तर सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला काही पण जर करायचं असेल सुरुवात, तर बेसिक गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत. तुम्ही झूम मीटिंग वर सध्या जॉईन आहात. तर झूम मीटिंग वर जॉईन होण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला इंटरनेट पाहिजेत आहे. एखादा लॅपटॉप किंवा एखादा मोबाईल फोन टॅब तुम्हाला पाहिजेत आहे. त्यानंतर तुम्हाला ते ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. तुम्ही कनेक्ट होता का? तुम्ही रेंज मध्ये आहात का? ह्या सगळ्या गोष्टीला खूप महत्व आहे. मगच तुम्ही ही झूम मीटिंग जॉईन करू शकला. तसं अभ्यास जर करायचा असेल तर त्या अभ्यासाचं काय नेमकं म्हणजे आपण म्हणूयात की तो कशा पद्धतीनं करायचा आणि किती अभ्यास आहे, त्याची पुस्तकं कोणती, अजून काय करायला पाहिजे, ह्या सगळ्या बाबी पहिले आपल्याला कागदावर घ्यायला पाहिजे. नाहीतर मग आपण घेतलं गावामध्ये गेलो मार्केटमध्ये, मला एमपीएससी ची पुस्तकं पाहिजेत. प्रचंड मार्केटमध्ये व्यवसाय चालू आहे सध्या. तुम्हाला कुठेही गेले तर एमपीएससी युपीएससी ची पुस्तकं विकत मिळतील. परंतु तुम्हाला ती पुस्तकं घेऊन सरळ अभ्यासाला जर तुम्ही लागले तर तुम्हाला ती डायरेक्शन मिळणार नाही. तुम्हाला स्वतः बऱ्याच गोष्टी शिकल्या पाहिजेत, बऱ्याच गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. म्हणून त्या आपण सुरुवातीला त्याचा सिलेबस सगळ्यात महत्वाचा आहे. कोणती गोष्ट आहे त्याचा सिलेबस तुम्ही बघा. इंटरनेटवर आज तुम्ही बघू शकता, त्याला डाउनलोड करा, त्याची प्रिंटआउट काढा आणि मग तुम्ही पेन घ्या, कागद घ्या आणि तुम्ही बघा की त्याच्यामध्ये काय आहे. बहुतेक सगळ्या स्पर्धा परीक्षा आज ज्या आहेत त्याचं मीडियम वेगवेगळं असेल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, मराठी मीडियम, है ना. परंतु त्याचा जो सिलेबस आहे तो जवळपास 70% सिलेबस हा बहुतेक स्पर्धा परीक्षांचा सारखाच आहे. युपीएससीचा एक्झाम, एमपीएससीची एक्झाम, स्टाफ सिलेक्शनची एक्झाम, रेल्वे बोर्ड असेल, प्रोबेशनरी ऑफिसर्स आहेत, बँकेचे, एलआयसीच्या परीक्षा आहेत, अनेक परीक्षा आहेत. या परीक्षांमध्ये बहुतेक 70% सिलेबस सारखा आहे. मग तुम्ही तो सिलेबसच बघितला नाही. मी बघितलंय मुलांना फास्ट खूप आहे काम. आज मुलांची तयारी करण्याची, मेहनत घेण्याची किंवा स्वतः वर्कआउट करण्याची इच्छा नाही. त्यांना सगळं इन्स्टंट पाहिजे, सगळं ऑनलाईन पाहिजे, सगळं फ्री पाहिजे आणि सगळं रेडी टू ईट पाहिजे, है ना. तुम्हाला बघा, रेडी टू ईट जे आहे ना त्याच्यामध्ये आणि तुम्ही स्वतः केल्यामध्ये फार वेगळी मजा आहे. मजा आहे, परंतु त्याच्यामध्ये जी तुम्ही मेहनत घेता, जी तुमची मेमरी रिकॉल करते सगळ्या गोष्टी, ती खूप महत्वाची आहे. सायकोलॉजिकली त्याचा महत्वाचा इम्पॅक्ट होतो. परीक्षेचा सिलेबस तुम्हाला माहित असला पाहिजे. एक्झाम्पल देतो की इतिहास आहे. इतिहासामध्ये परीक्षेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की 1857 पासून समोरचा इतिहास म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास, एवढाच एक टॉपिक आहे त्याच्यामध्ये. परंतु तुम्ही जर मुघल अर्वाचीन इतिहास आहे, प्राचीन इतिहास आहे, हा सगळा बाकीचा जो इतिहास वाचत बसले तर याच्यामध्ये तुम्हाला इतिहासामध्ये पीएचडी घ्यायची नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये एक गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवली पाहिजे की आपल्याला जे सांगितलं जातं, जे विचारलं जातं त्याच्यावरच आपल्याला काम करता आलं पाहिजे. तुम्हाला जर सांगितलं की तुम्हाला 100 मीटर धावायचं आहे तर तुम्हाला 101 मीटर धावण्याची गरज नाही. तुम्हाला 100 मीटरच धावलं पाहिजे. 101 मीटर तुम्ही धावू शकता, तुम्ही 5 किलोमीटर धावू शकता, परंतु 5 किलोमीटर धावण्याची तुमची क्षमता जर तपासायचीच नाहीये तर तुम्ही विनाकारण 5 किलोमीटर धावायचं कारण नाही. म्हणजे तुम्हाला जेवढं सांगितलं गेलं आहे सिलेबस मध्ये तेवढंच तुम्हाला करायचं आहे. म्हणून आपण तो सिलेबस बघितला पाहिजे. आणि कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या, या स्पर्धा परीक्षेमध्ये काय अपेक्षित आहे, 2-3 गुण जर तुम्ही अडॉप्ट केले, म्हणतोय मुद्दाम जाणूनपूर्वक मी हा शब्द वापरला. बऱ्याच लोकांमध्ये काही सवयी नसतात, काही सवयी आपण अडॉप्ट करतो, है ना. म्हणजे अभ्यास कोणाला आवडतो असं जर मी विचारलं आणि तुम्हाला हात वर करायला लावलं तर बऱ्याच लोकांचे हात वर होतील. ज्याला अभ्यास आवडतो त्याने हात वर करा असं जर म्हटलं, मला जर विचारलं तर मी कधीच हात वर करणार नाही. कारण मला अभ्यास करणं, खरंच सांगतो तुम्हाला, कधी खूप आवडलंच नाही. अभ्यास का करावा? कोविडचं सध्या परिस्थिती आहे म्हणून त्या भाषेमध्ये सांगतो. मी जरी मेडिकलचा विद्यार्थी नसलो तरी अभ्यास का करावा? अभ्यास यासाठी करावा की तुम्ही जर बिमार पडले, तुम्हाला एखादी कोणती सर्दी झाली, खोकला झाला, ताप आला, जे काय असेल या कालावधीमध्ये कोणाला होऊ नये माझ्या शुभेच्छा आहेत. परंतु औषध कडू आहे,
परंतु औषध जर घेतलं नाही तर तुमची बिमारी काही जाणार नाही, हे तेवढंच खरं आहे. अभ्यास हा कडू औषधासारखा असतो, तो गरजेचाच आहे. तुमच्या आयुष्याची बिमारी घालवायची असेल तर अभ्यास करा. आता अभ्यासाला तुम्ही थोडं वेगळ्या अर्थानं घ्या, मोठ्या अर्थानं घ्या. ज्याला संगीत आवडतं त्यानं संगीताचा रियाज करणं म्हणजे अभ्यास आहे. ज्याला स्पोर्ट्स आवडतात त्यानं ग्राउंडवर धावणं म्हणजे अभ्यास आहे, है ना. ज्याला एखादी गोष्ट अचीव्ह करायची आहे त्याच्यासाठी जे काय करावं लागतं त्याला अभ्यास आपण म्हणूया. आणि म्हणून तो अभ्यास आपल्याला करावा लागतो आणि त्यामुळे त्याच्याशिवाय पर्याय नाही. तर चिकाटी आपल्याला लागते. काय गुण, कोणती स्पर्धा परीक्षा असू द्या, कोणते गुण आपल्यामध्ये लागतील हे मी तुम्हाला 2-3 सांगतो. एक म्हणजे चिकाटी, मेहनत करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. दुसरा सगळ्यात महत्वाचा गुण जो आहे तो प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा म्हणजे स्वतःशी आपण प्रामाणिक असलं पाहिजे. मला हे करायचं हे तुम्हाला वाटलं पाहिजे. जर तुमच्या मित्राला वाटत असेल की तुम्ही डेप्युटी कलेक्टर झाला पाहिजे तर काहीच फायदा नाही. जर तुम्हाला वाटत असेल की मी डेप्युटी कलेक्टर मी चांगला एखादा इन्स्ट्रुमेंट वाजवता आला पाहिजे, ते तुम्हाला स्वतः वाटलं, वडिलांच्या बहिणी वाटेल, ठीक आहे ना, त्यांना वाटलं तर अपेक्षा आपल्याकडून असल्या, परंतु तुम्हाला काय वाटतंय, जर ते स्वतः तुम्हाला वाटत असेल तरच तुम्ही होऊ शकता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तो प्रामाणिकपणा जो आहे तो स्वतःशी प्रामाणिक आपण असलो पाहिजे. सेल्फ इस्टीम आपण त्याला म्हणू. संयम तुमच्यामध्ये असला पाहिजे. काहीही झालं तरी चालेल, परंतु मी हे करणार, है ना. स्वामी विवेकानंदांना एका वेळेस एका मुलानं विचारलं होतं की मला एखादी गोष्ट करायची आहे किंवा मला एका बाबीसाठी प्रयत्न करायचे आहेत, तर मी कधीपर्यंत ते प्रयत्न करू, म्हणजे कोणत्या वयापर्यंत करू, कोणत्या वेळेपर्यंत करू. त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी जे उत्तर दिलं होतं ते अतिशय चांगलं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत तुला ती चीज, ती वस्तू, ती बाब है ना मिळत नाही तोपर्यंत तू प्रयत्न कर. आणि म्हणून आपण जर एखादी गोष्ट मनामध्ये ठेवली असेल तर त्या सगळ्या बाबी, आपण स्वतःची क्षमता, ह्या सगळ्या बाबी ओळखून आपण एखादी गोष्ट ठरवली पाहिजे. आणि ती ठरवल्यानंतर जोपर्यंत ती मिळत नाही तोपर्यंत आपण ती सोडायला नाही पाहिजे. मेहनत करण्याची तेवढी तुमची तयारी असली पाहिजे. दुसरी गोष्ट की जीवनामध्ये यश येतं तसं अपयश पण येतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, अपयशाचा वाली कोणीच नसतो. असं कोणी अभिमानानं सांगेल का की ही बाब घडली, हे प्रॉब्लेम झाला, हा माझ्यामुळे झाला आणि मी त्याला जबाबदार आहे, असं कोणी अभिमानानं सांगेल? कोणी स्टेटस ठेवेल आपलं? नाही ठेवत. परंतु यशाला अनेक बाप असतात. एखादी यश जर तुम्ही मिळवलं तर मग मात्र त्या यशामध्ये अनेक लोकांचा वाटा असतो आणि ते खरंही आहे. अपयशामध्येही वाटा असतो, परंतु तो वाटा घेण्यासाठी कोणी तयार नसतं. पण यशाचा वाटा घेण्यासाठी सगळे तयार असतात. आणि म्हणून ते अपयश जे येतं ते एकट्याचं असतं आणि ते अपयश तुम्हाला पचवता आलं पाहिजे. त्यामुळे तुमचा स्वतःशी संवाद खूप चांगला असला पाहिजे. तुम्ही काही करा आयुष्यात, तुम्हाला स्वतःचा चांगला संवाद करता आला पाहिजे. जसं प्रशांतनं बोलताना सांगितलं की स्वतः ओळखा, स्वतःला बोला, तसं तुम्हाला स्वतःला बोलता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्शन तुमची जी आहे ती परफेक्ट असते. म्हणजे असं गृहीत धरा क्षमता तुमची खूप चांगली आहे. मी नेहमी मैदानावरची उदाहरणं देतो, कारण मला सुद्धा खेळायला खूप आवडतं, धावायला आवडतं. धावण्याचं उदाहरण मी देतो. तुम्ही प्रचंड क्षमता आहे तुमच्यामध्ये, तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने धावता येतं. म्हणजे 100 मीटर धावण्याची स्पर्धा असेल तर तुमचा जो स्पीड आहे तो इतरांपेक्षा प्रचंड जास्त आहे. परंतु तो स्पीड नुसता स्पीड असून चालेल का? बिलकुल नाही. स्पीड जो आहे तो घातक पण असतो. फक्त स्पीड म्हणून स्पीड नाही चालणार. स्पीड सोबत तुमची डायरेक्शन सगळ्यात महत्वाची आहे. म्हणजे जर समजा तुम्हाला पूर्वेकडून पश्चिमेकडे 100 मीटर धावायचं आहे, सगळे पार्टिसिपंट रेडी आहेत, परंतु तुमची डायरेक्शन चुकली. तुम्ही पूर्वेकडून पश्चिमेकडे न धावायला सुरुवात करता पश्चिमेकडून पूर्वेकडे धावण्यासाठी तुम्ही सुरुवात केली, सेट गो म्हटलं की सगळे मुलं पश्चिमेकडे धावायला लागले आणि तुम्ही पूर्वेकडे धावायला लागले. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची क्षमता प्रचंड आहे, सगळ्यात जास्त आहे त्या मुलांपेक्षा, परंतु तुमची डायरेक्शन चुकल्यामुळे जो गोल आहे त्या गोलापासून सगळ्यात जास्त कमी वेळात तुम्ही त्या गोलपासून दूर जासाल.
कारण धावण्याची क्षमता तुमची प्रचंड आहे. त्यामुळे सगळ्यात कमी वेळात तुम्ही गोल पासून दूर जासाल, कारण डायरेक्शन चुकली. म्हणून फक्त गती असून चालत नाही, गतीसोबत डायरेक्शन सगळ्यात महत्वाची आहे. आणि ह्या सगळ्या बाबी, चिकाटी, मी परत एकदा रिपीट करतो, चिकाटी, प्रामाणिकपणा, है ना, स्वतःशी प्रामाणिक असणं, संयम, मेहनत करायची प्रचंड तयारी, अपयश पचवण्याची क्षमता आणि योग्य डायरेक्शन, ह्या सगळ्या बाबी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा, कोणतीही स्पर्धा, आयुष्यातलं कोणतंही ध्येय, आयुष्यातलं कोणतंही चॅलेंज तुम्ही स्वीकारू शकता. कारण तुम्हाला कायम धडपड टॉपला जाण्याची असली पाहिजे. हे जर तुम्ही करत असाल तर निश्चित तुम्ही कोणती स्पर्धा परीक्षा अचीव करू शकता. आता आपण थोडं प्रत्यक्ष जी तयारी मी केली त्या तयारीच्या अनुषंगाने येऊ. एक 5 मिनिटांमध्ये मी सांगतो, बराच वेळ अगोदर झाला आहे, परंतु मी तयारी करतानाच एक 12व्या वर्गातलं एक उदाहरण मी तुम्हाला देतो 2 मिनिटाचं. काय आहे, मी तुम्हाला सांगतो की सायन्स मला घ्यायचं होतं, परंतु सायन्स किती अवघड असतं आणि सायन्स कसं मला जमत नाही हे मला 11वी-12वीत गेल्यावर समजलं. मी तुम्हाला सांगितलं की 11वी-12वीतले वर्ष माझ्या आयुष्यातले प्रचंड डिप्रेशनचे होते आणि त्यामध्ये केमिस्ट्री सारखा इंटरेस्टिंग विषय पण मला कठीण जायचा. काय झालं की एक आमच्याकडे जनरली बुधवारी वगैरे आमचं प्रॅक्टिकल असायचं आणि मग प्रॅक्टिकल मध्ये आम्हाला एक टायट्रेशन नावाचा प्रकार होता 11व्या वर्गात असताना. तर तो टायट्रेशन करण्यासाठी आम्ही गेलो. आम्हाला जे सर शिकवायचे ते अतिशय चांगलं शिकवायचे केमिस्ट्री आणि मला खूप आवडायचं त्यांचं शिकवणं. परंतु काय झालं की बरेच कन्सेप्ट, बेसिक कन्सेप्ट माझे क्लिअर नव्हते. टायट्रेशनला गेलो, तिथे गेल्यानंतर मी बघितलं की आपल्याला, हे उदाहरण मी बहुतेक सगळीकडे सांगतो कारण हे डायरेक्ट कनेक्टेड आहे माझ्या एमपीएससी स्पर्धेच्या, एमपीएससीच्या परीक्षेशी. तिथे त्यांनी टायट्रेशन करून आम्हाला रिडिंग घ्यायला सांगितले. मला नेहमीच ते जमायचे नाही. ते रिडिंग मी घेतले आणि मी सरांकडे गेलो, सरांना दाखवलं. तर सरांनी बघितलं, सरांकडे आणि बहुतेक कागदावर लाल पेन चालायचा. मी बघितलं की हा लाल पेन सरांनी उचलला, याचा अर्थ आपलं टायट्रेशनचे रिडिंग चुकले आहे. सरांनी त्याच्यावर गोल केलं आणि सांगितलं की हे परत घेऊन येतो, हे चुकलं तुझं. मी, आवाज येतो माझा? हा, येतो काय प्रॉब्लेम, थोडा ब्रेक होत होता मध्ये. मी परत गेलो टायट्रेशन करण्यासाठी आणि मला ते जमत नव्हतं. म्हणून मी एक युनिव्हर्सल पद्धत जी बरेच विद्यार्थी वापरतात मी वापरली, म्हणजे आजूबाजूच्याचं बघणं, त्याला आपण युनिव्हर्सल पद्धत म्हणू. मी आजूबाजूच्याचं बघितलं, त्याला विचारलं तुझं काय रिडिंग आहे, याला विचारलं तुझं काय रिडिंग आहे, आणि दोघांच्या मधलं काहीतरी रिडिंग घेऊन मी परत सरांकडे गेलो. सरांकडे गेल्यावर सरांनी परत लाल पेन उचलला, परत राऊंड केलं आणि सांगितलं आता फायनल रिडिंग घेऊन ये. आता मी गेलो, ते माझ्यासाठी पण फायनलच होतं कारण मला ऑलरेडी काही सुरुवातीच येत नव्हतं. परंतु मी ठरवलं की कॉन्फिडन्स जो आहे तो कॉन्फिडन्स कमी करायचा नाही, कॉन्फिडन्स असला पाहिजे माणसाकडे. गेलो आणि परत युनिव्हर्सल पद्धतीनंच मी ते केलं आणि ते फायनल रिडिंग घेऊन मी सरांकडे गेलो. सरांच्या हातात लाल पेन होता, परंतु सरांनी तो खाली ठेवला. म्हटलं जमलं, आता आपला रिडिंग बरोबर आहे. सरांनी तो कागद घेतला आणि माझ्याकडे बघितला आणि तो कागदच फाडून टाकला. आता मी खूप घाबरलो, अरे झालं काय? सर मला म्हटलं की तू कुठून आला? म्हटलं सर या गावाहून आलो. अच्छा, म्हणजे कुठं असतं ते गाव? ती माहिती विचारली. मला विचारलं की तुला किती मार्क पडले मॅट्रिक मध्ये? मी बिलकुल सांगितलं एकदम कॉन्फिडेंटली, सर मला 78% मार्क आहे. मी जेव्हा त्यांना 78% मार्क सांगितले तेव्हा सरांनी मला नखशिखांत पाहिलं वरतून खालीपर्यंत. त्यांच्या डोक्यात विचार आला असेल की यानं कॉप्या कुठं कुठं लपवल्या होत्या, है ना. परंतु तो प्रसंग मला इतका प्रचंड आठवतो, मी कधी कोणासोबत जास्त शेअर केला नाही कारण मला तो खूप मनाला लागला होता. सरांनी म्हटलं की तू जा, आता तू 78% गावात मिळवले होते, तुला 80% मिळण्याची परत हे आहे, तू जाऊ शकतो गावात, आर्ट्स घेऊ शकतो. मला ते खूप लागलं. मी आलो, रडलो, हॉस्टेलला गेलो. मी म्हटलं मी सोडून देतो सगळं. परंतु माझे 2-4 मित्र होते, त्यांच्याशी सहज असं हॉस्टेलमध्ये मी किस्सा हे केला. ते खूप हसायला लागले, अरे ऐसी
म्हणजे छोटे काय बडे बडे देशों में छोटी छोटी बातें होती रहती है, हे काहीच नाही. चांगली गोष्ट आहे, तू अजून तयारी कर. आणि मग परंतु माझ्या डोक्यात एक होतं की सरांनी मला राग कशाचा आला नाही की त्यांनी मला खेड्यातला आहे म्हणून हे केलं असेल, माझे मार्कावर त्यांनी शंका घेतली असेल वगैरे वगैरे. परंतु मला सगळ्यात जास्त वाईट काय वाटलं की त्यांनी माझ्या क्षमतांवर शंका घेतली. आणि त्यांनी घेतली कारण मी तो वाव दिला त्यांना घ्यायला. म्हणून मला हे वाईट वाटलं की माझी क्षमता सरांना माहित नाही मी काय करू शकतो, परंतु मी ती दाखवलीच नाही तर त्यांनाही काय माहित होईल. आणि म्हणून तो तो जो इव्हेंट आहे तो माझ्या आयुष्यातला कलाटणी देणारा इव्हेंट आहे. मी ठरवलं होतं त्या दिवशी की सर एक दिवस मी तुम्हाला फोन करेल आणि सांगेल की सर मी तुमचा विद्यार्थी आहे, सर तुम्हाला अभिमान वाटेल. नंतर सरांशी माझं बोलणं झालं डेप्युटी कलेक्टर झाल्यावर. आणि शिवाजी शिक्षण संस्थेमधून म्हणजे त्या शिवाजी सायन्स कॉलेजमधून आतापर्यंत तरी एकमेव दोन लोक आम्ही डेप्युटी कलेक्टर एकाच बॅचला आम्ही झालो. तर म्हणून मित्रांनो, आपल्याला कोणी बोललं तर लागलं पाहिजे. तुम्ही संवेदनशील असले पाहिजे. एखादा जर तुम्हाला बोलला ना तर बिलकुल ते लागलं पाहिजे, ते मनावर तुम्ही घेतलं पाहिजे, पण ते पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे, निगेटिव्हली नाही. है ना, निंदकाचे घर असावे शेजारी म्हणतात. तर ते तुम्हाला कोणीतरी तुमच्या चुका काढणारा असला पाहिजे आणि त्या चुकातून तुम्ही सुधारलं पाहिजे. म्हणून ते झालं. नंतर डीएडला मी नंतर नोकरीला लागलो आणि नोकरीला लागल्यानंतर मग सगळ्या मित्रांची भेट झाली आणि मी अभ्यासाला लागलो. अभ्यास मी एक पूर्व परीक्षेचा 3-4 महिने केला होता. मी शिक्षक होतो, शाळा करून मी अभ्यास करायचो. शनिवार रविवारचा वेळ मी वाया घालवायचो नाही. माझं मेहकरला रूम केली होती. मेहकर पासून 10 किलोमीटरवर गाव आहे, परंतु 6.5 महिने मी घरी गेलो नव्हतो 10 किलोमीटर असून. याचं कारण हे की म्हटलं आपण घरी गेलो की आपलं वातावरण चेंज होईल, आपलं माइंड सेट चेंज होईल. आणि म्हणून अभ्यास केला आणि अभ्यास करून त्याच वर्षी मी जी 2 परीक्षा तुम्हाला सांगितल्या की मी एसटीआय आणि PSI ची परीक्षा सुद्धा फॉर्म भरला होता. ती परीक्षा पूर्व परीक्षा मी पास झालो. प्रिलिम मेन्सला मी होतो. मेन्सला ज्यावेळेस मी होतो त्यावेळेस एक 7 ते 8 मार्कानं मी मेन्स नापास झालो. आणि माझा जो बालमित्र आहे तो त्या परीक्षेमध्ये PSI झाला, सुरेश मस्के. आज तो मुंबईमध्ये API म्हणून काम करतो. तर तो त्या परीक्षेमध्ये PSI झाला. आणि 3 इडियट्स सगळ्यांनी बघितलाय है ना. तर मला पण तसंच झालं की मित्र जर होऊ शकतो तर मी का नाही होऊ शकत. आणि म्हणून माझ्या असं लक्षात आलं की आता आपल्या समोर फक्त एकमेव परीक्षा आहे आणि ती म्हणजे राज्यसेवेची परीक्षा. ही परीक्षा आपण पास करायलाच पाहिजे. आणि म्हणून मी नाराज झालो नाही. ज्या दिवशी माझा मुख्य परीक्षेचा रिझल्ट आला त्यावेळेस मी प्रचंड डिप्रेशन मध्ये होतो की आपण नापास झालो. परंतु दुपारी तो रिझल्ट कळला. 4 वाजेपर्यंत मी स्वतःला मॅनेज केलं आणि 5 वाजता मी मला जो आवडतो, जो हलका फुलका विषय आहे, मराठी सोपा विषय मला वाटतो, तो विषय मी घेतला आणि मी त्या दिवशी रात्री 1 वाजेपर्यंत त्याचा अभ्यास केला. म्हटलं डिप्रेशन असेल तर अभ्यास हे सगळ्यात मोठं साधन आहे. वाचन, चिंतन, मनन केल्याशिवाय तुम्ही डिप्रेशनच्या बाहेर येणार नाही. आणि म्हणून मग त्या मोठ्या परीक्षेची तयारी सुरू केली. पुढे 3-4 महिन्यानं परीक्षा आली. मी परीक्षा दिली. मुख्य परीक्षा पास होईल याची मला होती. स्वतःचा अनालिसिस आपण करणं शिकलं पाहिजे. तुम्हाला परीक्षेत किती मार्क पडतात याचे तुम्हाला हायेस्ट आणि लोएस्ट मार्क तुमचे तुम्हाला कळले पाहिजे. आणि लोएस्ट मार्काच्या आत जर तुम्हाला एकही मार्क कमी पडत असेल तर तुम्हाला तुमचं स्वतःचं व्हॅल्युएशन करता येत नाही, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून नंतर मी इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो. औरंगाबादला सुभेदारी गेस्ट हाऊसला माझी मुलाखत झाली. आणि मुलाखत नंतर 2008 ची ती दिनांक आहे, त्या दिवशी संध्याकाळी फोन नव्हता. मला फोन केला दुसऱ्या मित्राच्या फोनवर की रिझल्ट लागला. मी म्हटलं मी यादीत आहे का, मी आतमध्ये आहे का, एवढं सांग. त्यानं म्हटलं यस. मी अतिशय रिलॅक्स झालो की आपण आतमध्ये आहोत. त्याला म्हटलं की सांग मला कोणती पोस्ट मिळाली. तो म्हटला की तुला कोणती पोस्ट पाहिजे ते तू सांग. तर माझा बीपी त्यावेळेस प्रचंड वाढला होता. म्हणून मी त्याला म्हटलं यार तू आता जास्त माझी खेचू नको, मला सांग. आणि त्यांनी सांगितलं की तू डेप्युटी कलेक्टर झालाय, राज्यात तुझा 12वा क्रमांक आलाय. आणि माझं सिलेक्शन झालं. मित्रांनो,
कोणत्याही परीक्षेची तयारी करताना बऱ्याच गोष्टी कॉमन आहेत. मी सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो की कोणत्याही परीक्षेची तयारी तुम्ही करत असाल तर सगळ्यात पहिले त्याचा सिलेबस बघा. तो सिलेबस तुम्ही बघितला, तो वाचला की मग त्याच्यामधून जे काय स्टडी मटेरियल तुम्हाला निवडायचंय ते तुम्ही निवडा. डायरेक्ट तुम्ही जाऊन मार्केटमधलं स्टडी मटेरियल अजिबात घेऊ नका. आज तुम्हाला स्टडी मटेरियल ऑनलाईन इंटरनेटवर पण उपलब्ध आहे, परंतु त्याचा सगळ्यांचा वापर तुम्ही करा. परंतु त्यासाठी तुम्हाला त्यातलं काय घेता आलं पाहिजे हे तुम्हाला समजलं पाहिजे. आता सध्या आपण इन्फॉर्मेशनच्या एवढ्या मोठ्या मोहजाळामध्ये आहोत की काय सोडायचं हे बऱ्याच लोकांना कळत नाही. काय अडॉप्ट करायचं, काय घ्यायचं, काय ग्रहण करायचं, एवढं जर तुम्हाला कळलं तर निश्चित तुम्ही परीक्षेमध्ये पास होऊ शकता. तुम्हाला खात्रीने सांगतो, जर तुम्ही व्यवस्थित अनालिसिस केलं सिलेबसचं तर 2 किंवा 3 ऑथरच्या पुस्तकाच्या बाहेर तुम्हाला कोणतेही पुस्तकाची गरज पडत नाही. हा माझा अनुभव आहे. मी जरी फर्स्ट अटेम्प्टला सिलेक्ट झालो असेल तरी सगळ्यात कमी पुस्तकं वापरणारा परीक्षार्थी कदाचित मी असेल, कारण मी खूप ऑथरचे पुस्तकं कधी वाचले नाहीत. मी सिलेबस सगळ्यात चांगला वाचला, सिलेबसचं प्रचंड अनालिसिस केलं आणि त्या सिलेबसमध्ये जे मुद्दे दिले आहेत त्यानुसार मला कोणत्या पुस्तकामध्ये हे मुद्दे सगळे कव्हर होतात हे मी बघितलं. पुस्तकं विकत घेण्या अगोदर पुस्तकं चाळले आणि मग ठरवलं की मला हे पुस्तक घ्या. म्हणून तुम्ही स्टडी मटेरियल ठरवताना डायरेक्ट मार्केटमध्ये जाऊ नका. तुम्ही स्वतः अनालिसिस करा. गोष्ट कोणतीही परीक्षा, परंतु त्याचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करणारी जी पुस्तकं आहेत, जे स्टडी मटेरियल आहे ते तुम्ही वाचलंच पाहिजे. जसं UPSC, MPSC किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा, यासाठी NCERT ची बेसिक पुस्तकं आहेत. जर तुम्ही मराठी मीडियमला असाल तर 5वी ते 10व्या वर्गाची जी बेसिक सगळी पुस्तकं आहेत ती पुस्तकं तुमचं बेसिक ग्रामर पासून तर तुमचे सगळे सायन्सचे, भूगोल असेल, अर्थशास्त्र असेल, है ना, पॉलिटिकल सायन्स असेल, हिस्ट्री असेल, या सगळ्याचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करणारी पुस्तकं जे तुमच्या सिलेबसचे भाग आहे ते तुम्हाला इझिली अवेलेबल होतात. ते तुम्ही वाचले पाहिजेत. ते वाचल्यानंतर त्याच्या स्वतः नोट्स काढल्या पाहिजेत. आता एवढा वेळ कोणाकडे आहे? हे बघा, वेळ आपल्याकडे असतो, परंतु आपण कधी सुरुवात करायची हे ठरवत नाही. म्हणजे एक साधं उदाहरण आहे की एखादा मुलाला PSI व्हायचं आहे, तर PSI व्हायचं आहे, PSI चे 2-3 टप्पे असतात. पहिली गोष्ट पूर्व परीक्षा, त्याच्यामध्ये तुमचं जनरल नॉलेज तपासलं जातं, सामान्य क्षमता तपासल्या जाते. नंतर मुख्य परीक्षा, त्यामध्ये तुमची अनालिटिकल पॉवर, तुमच्या विचाराचे अँगल्स तपासल्या जातात. आणि तिसरं असते फिजिकल चाचणी, म्हणजे तुमची मैदानी काय क्षमता आहे, तुम्ही किती धावू शकता, गोळा कसा फेकू शकता हे बघितलं जातं. आणि नंतर असतो मुलाखत. तर तुम्हाला सगळं आलं परंतु तुम्हाला धावताच आलं नाही तर तुम्ही PSI होऊ शकता का? अजिबात नाही. म्हणून PSI ची तयारी करणं म्हणजे काय? माझं असं म्हणणं आहे, PSI ची तयारी करणं म्हणजे ज्या दिवशी तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरला त्या दिवसापासून जसा तुम्ही अभ्यास करता तसं तुम्ही धावायला पाहिजेत सोबत सोबत, तरच तुम्ही PSI ची तयारी करता. तुम्ही फक्त पुस्तक घेऊन समोर बसले आणि अभ्यास केला म्हणजे तुम्ही PSI ची तयारी करत नाही. तुम्हाला धावलं पाहिजे, गोळा फेकून बघितला पाहिजे, पुलअप्स तुम्ही मारल्या पाहिजेत आणि अभ्यासही केला पाहिजे. हे जेव्हा तुम्ही सोबत सोबत कराल तेव्हाच तुम्ही पूर्णतः PSI ची तयारी करतात. आणि ती जर तुम्ही केली तरच तुम्ही सक्सेस होता. म्हणून तुमची तयारी तिथून सुरू व्हायला पाहिजे. आणि म्हणून वेळ नाही ही सबब अजिबात चालणार नाही. वेळ तो काढावा लागेल. स्वतःच्या बेसिक नोट्स तुम्हाला काढाव्या लागतील. तुम्ही काढलेल्या ज्या नोट्स असतात त्या तुम्हाला स्वतः वाचून दाखवत असतात, स्वतःच वाचत असतात त्या आपल्याला, स्वतः आपल्याला कळत असतात की अरे नाही हे मी लिहिलं, हे इथं लिहिलं, हे या वेळेस लिहिलं. तुम्हाला त्याचे रेफरन्सेस पण आढळतात. सायकोलॉजिकल कन्सेप्ट आहे, रेफरन्स मेमरीज तुम्हाला माहित आहे. म्हणजे आता जर मी तुम्हाला स्पर्धा परीक्षेची गोष्टी सांगतोय म्हणून तुम्हाला सगळं स्पर्धा परीक्षेचं आठवतं. मी जर तुम्हाला इथं भूताच्या गोष्टी सांगायला सांगितल्या आणि तुमचा जर ऑडिओ ऑन केला तर सगळे मला भूताच्या गोष्टी सांगतील की मी असं बघितलं. मी सापाच्या गोष्टी सांगितल्या सगळे सांगतील मला इथं साप निघला होता. कारण आपण एखाद्या गोष्टीचा रेफरन्स दिला की लोकांना ते रेफरन्सेस आठवतात, त्याला रेफरन्स मेमरी म्हणतात. आणि ती जी मेमरी आहे ती मेमरी आपली या स्पर्धा परीक्षांमध्ये प्रचंड मोठं काम करत असते. म्हणून जेव्हा आपण सगळं स्वतः करतो, लिहितो, वाचतो तेव्हा ते रेफरन्सेस सहित आपल्याला सगळं आठवतं आणि ते खूप महत्वाचं आहे.
कारण त्याच्यामध्ये एक आउटलाईन, एक टी डायग्राम आपल्या माइंडमध्ये तयार होत असतो आणि म्हणून ते तुम्ही वाचा. नंतर समजून त्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत वाचल्या त्या सगळ्या समजून घ्या. त्या सगळ्या समजल्यानंतर त्या कन्सेप्ट स्वतः क्लिअर करून घ्या आणि नंतर पाठांतर करा. तुम्ही पुस्तक घेऊन बरेच लोक 90% लोक पाठांतर करतात. पुस्तक घेतलं की सुरुवात करतात पाठांतरात. ह्या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत ह्या प्रोसेस तुम्ही जर केल्या नाही तर तुम्हाला फायनल आउटपुट येणार नाही. हे ना, एक साधं उदाहरण देतो सगळ्यांना समजेल असं, की कोंबडी असते ना, कोंबडी अंड उबवते, अंड्यामधून पिलू बाहेर येतं. अंड्यामधून पिलू बाहेर येण्यासाठी कोंबडीला एक प्रोसेस करायची असते. काय म्हणजे ते अंड्यावर बसते, है ना, ती तासन तास अंड्यावर बसलेली असते. पाहणाऱ्याला समजेल अरे काय विनाकारण बसली आहे, परंतु ती विनाकारण बसलेली नसते. ती अंड उबवण्याची प्रोसेस करत असते. आणि अंड उबवते कशातून? ती इंटरनल जी हीट असते तिच्या शरीरातली, ती हीट त्या अंड्याला देत असते. आणि ते अंड एका प्रॉपर हीटला आलं की मग ते उबवतं किंवा तडकून त्याच्यामधून जीव तयार होतो. म्हणजे ती अंड उबवण्याची जी प्रोसेस आहे ती सगळ्यात महत्वाची आहे. ती प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला तुमची इंटरनल हीट जी आहे ती द्यावी लागेल. ती इंटरनल हीट तुम्ही दिली नाही तर तुमचं अंड उबवणार नाही. ते अगोदर तडकेल, त्यातून जे काय निसर्गाचं जे एक चमत्कार आहे, नवीन जीव, तो तयार होणार नाही. आणि म्हणून ती जी प्रोसेस आहे मी अगोदर सांगितली, सिलेबस पासून तर पाठांतर करण्यापर्यंतची प्रोसेस स्वतः तुम्ही केलेली, हा इंटरनल इस्टीमनं ती केलेली, ती तुम्हाला करावं लागेल. आणि नंतरच तुम्हाला अभ्यास करावा लागेल. नंतर म्हणजे पाठांतर प्रत्यक्ष. आणि नुसतं पाठ करून चालेल का? नाही. वाचायचं, लिहायचं आणि सगळ्यात महत्वाचं आहे की पेपर सोडवले पाहिजे. मला एक सांगा, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या किंवा तुमची शाळेची परीक्षा असू द्या, परीक्षा कशाची असते? परीक्षा लिहिण्याची आहे. तिथे जाऊन काय करायचंय? तुम्हाला लिहायचं आहे. तिथे 2 तास तुम्ही बसले आहे तर तिथे तुम्ही तो पेपर सोडवायचा आहे. तुम्हाला पेपर सोडवण्याची परीक्षा आहे तुमची, है ना. तिथं जाऊन पुस्तक घेऊन वाचायचं आहे का तुम्हाला? अजिबात नाही. म्हणून तुम्हाला जे करायचंय परीक्षा हॉलमध्ये ते तुम्ही कधी घरी केलं का? 90% मुलं फक्त अभ्यास करतात, तिथे जाऊन पेपर सोडवतात, सगळ्या ज्या चुका करायच्या त्या पेपरमध्ये जाऊन करून येतात आणि मग म्हणतात माझं सिलेक्शन झालं नाही, मला हा जॉब मिळाला नाही, मला ही परीक्षा पास करता आली नाही. मित्रांनो, धावायचं असेल तर धावायचा सराव करावा लागेल, पोहायचं असेल तर पोहायचा सराव करावा लागेल. तुम्हाला जर तबला वाजवायचं चांगला शिकायचं असेल तर तबला वाजवायचा सराव करावा लागेल. तसं तुम्हाला परीक्षा देण्याचा सराव करावा लागेल घरी. तुम्ही नुसतं वाचून जमणार नाही, तुम्हाला तो पेपर घरी सोडवावा लागेल. पहिल्या दिवशी तुम्ही पेपर सोडवसाल त्यावेळेस 50 चुका तुम्ही करसाल, त्या 50 चुका तुम्ही लिहून ठेवा. दुसऱ्या दिवशी परत पेपर सोडवा, त्यावेळेस त्यातल्या 40 चुका होतील, 10 चुका सुधारतील तुमच्या. परत ते 40 चुका लिहून ठेवा. असं करत करत दररोज पेपर सोडवा आणि एक दिवस 0 चुका करा. म्हणजे जर तुम्हाला पेपर सोडवायचा असेल तर ज्यावेळेस मी परीक्षेची तयारी केली, माझं कदाचित पहिल्या अटेम्प्ट मध्ये सिलेक्शन होण्यास मागे सगळ्यात मोठं जे यशामागचं जे हे असेल, माझी कृती असेल, ती कदाचित ही असेल की मी पेपर अतिशय काळजीपूर्वक आणि प्रचंड सोडवले. मी किमान 30-40 पेपर सोडवले, परंतु 25 पेपरचं मी अनालिसिस केलं होतं शेवटच्या, आणि ते पेपर मी सोडवले. पेपर सोडवताना मी ही काळजी घेतली की माझा पेपर जर 11 ते 1 आहे तर मी तो पेपर सकाळी 11 ते 1 या वेळेतच घरी सोडवला. याचं कारण हे की 11 वाजता मला ऍसिडिटी होते का, माझं डोकं दुखतं का, मला बाथरूमला जावं लागतं का वेळोवेळी, है ना, कारण पेपर माझा त्याच वेळेत असणार आहे. त्यामुळं मला या वेळेमध्ये मी स्वतः कम्फर्टेबल आहे का परीक्षेसाठी, हे मला स्वतःला जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी त्याच वेळेमध्ये पेपर सोडवले, 25 पेपर सोडवले. त्या 25 पेपर तपासले, त्याचं ऍव्हरेज मी काढलं. माझं ऍव्हरेज होतं 156. 200 पैकी पेपर असतो, त्याचं 156 ऍव्हरेज होतं. ज्या वेळेस परीक्षा झाली आणि माझ्या प्रिलिमचा रिझल्ट आला त्यावेळेस 158 मार्क होते. ऍव्हरेज माझा 156 होता 25 पेपरचा, मला 158 मार्क होते पेपरला. ही जी अॅक्युरसी आहे ही अॅक्युरसी सरावानंच येते, बाकी कोणत्याही गोष्टीनं येत नाही.
देर इज नो शॉर्टकट इन सक्सेस. ही मेहनत स्वतः तुम्हाला करावीच लागेल. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सोबत घ्याव्या लागतील. सर्व टॉपिक जे आहेत या सगळ्या टॉपिक आपल्याला वाचावं लागतील. दुसरी गोष्ट आहे की पेपर रिडिंग हे सगळ्यात महत्वाचं आहे ना. न्यूजपेपर रिडिंग हे फार महत्वाचं आहे. न्यूजपेपरचा खूप मोठा याच्यामध्ये रोल असतो. परंतु न्यूजपेपर कसा वाचावा, परीक्षेसाठी न्यूजपेपर कसा वाचावा हे पण एक शास्त्र आहे. मी आता यवतमाळला आहे, मला रोज पेपर वाचावा लागतो प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे. मी घेतला आणि पेपर वाचायला सुरुवात केली की आर्णीमध्ये असा अपघात झाला, इथे शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं, उमरखेडमध्ये अशी अडचण झाली, इथे हे कोविडमुळे इतके रुग्ण आढळले है ना. म्हणजे यवतमाळ विशेष हे पान मी विशेष करून वाचतो, कारण मला त्या सगळ्या गोष्टीचा रेफरन्स हवा असतो रोजच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये. परंतु तुम्ही ज्यावेळेस परीक्षेसाठी पेपर वाचता त्यावेळेस तुम्ही हे विशेष वगैरे वाचणं अजिबात आवश्यक नाही, हे बाजूला काढून ठेवा. तुम्ही नॅशनल इंटरनॅशनल न्यूज वाचा, संपादकीय वाचा. पेपर मधून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं कळली पाहिजेत, प्रश्न निर्माण झाले पाहिजेत, प्रश्न लिहिता आले पाहिजेत तुम्हाला. पेपर तुम्ही आज पेपर वाचला तर तुम्हाला 15 नवीन क्वेश्चन समजले पाहिजेत. ते क्वेश्चन कोणते हे तुम्हाला लिहून ठेवता आलं पाहिजे. तुम्ही एक रजिस्टर सोबत ठेवा पेपर वाचताना. तुम्हाला नवीन माहिती मिळाली की तुम्ही त्या रजिस्टर मध्ये नोंदवा. नवीन रेफरन्स आला तो नोंदवा, है ना. तुमच्या सिलेबसशी संबंधित जे काही चालू घडामोडी तुम्हाला त्या पेपर मधून दिसतात त्या तुम्ही वाचल्या पाहिजेत. पेपर कसा वाचावा याच्यासाठी जवळपास अर्धा तासाचं सेशन आपल्याला घेता येईल. समोर जाऊयात. नंतर एक लक्षात ठेवा, स्मार्ट वर्क महत्वाचं आहे, है ना. मेहनत करायचीच आहे, परंतु ढोर मेहनत काही कमी नाही. तुम्हाला स्मार्ट वर्क करता आलं पाहिजे. जर तुम्हाला स्मार्ट वर्क करता आलं तर तुम्हाला कोणतीही परीक्षा तुम्हाला क्रॅक करता येऊ शकते. स्मार्ट वर्क म्हणजे काय की तुम्हाला हे कळलं पाहिजे की परीक्षेमध्ये सगळ्या प्रश्नांना सारखीच गुण आहेत. समजा परीक्षा देताना एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नाही आलं तर मग काय, नाही हे प्रश्न सोडवल्याशिवाय तर समोर जाणारच नाही मी, असं मनाशी जर तुम्ही ठरवलं, हा प्रश्न कसा मला येत नाही बघतोच मी, असं जर तुम्ही ठरवलं तर त्या प्रश्नावर तुमचा वेळ संपेल, तुम्हाला घरी जावं लागेल. बरोबर आहे. तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की सगळ्या प्रश्नांना सारखेच गुण आहेत. हा येत नाही ना, सोडून द्या, समोर चला. प्रश्नावर डोकं लावण्यापेक्षा येणारा प्रश्न आपल्याला समजला पाहिजे. तो प्रश्न तुम्हाला कळला तर ठीक आहे, तो प्रश्न समजला नाही त्याच्या समोर जा. प्रत्येक प्रश्नाला सारखे गुण आहे. तुम्हाला कोणतेही प्रश्न सोडवून पीएचडी मिळवायची नाही. हा प्रश्न मी कसा सोडवणेच असं डोक्यात घेऊ नका. नाही समजला पुढे जा. अतिशय सोपा प्रश्न एखाद्या वेळेस तुम्हाला येणार नाही, कठीण प्रश्न असं होऊ शकते. म्हणून हे तत्व तुम्ही लक्षात ठेवा. आणि सारखं वेटेज असल्यामुळं आपण सगळ्या प्रश्नांना सारखा वेळ द्या. हे बघा, कोणतीही स्पर्धा असू द्या, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, त्या स्पर्धेचे काही नियम असतात आणि ते नियम तुम्हाला माहित नसतील तर सगळी गडबड तुमची परीक्षेमध्ये होणार असते. म्हणून एक गोष्ट कधी ध्यानात ठेवली पाहिजे, कोणताही खेळ खेळायचा असेल, कोणतंही काम करायचं असेल तर त्या सगळ्या गोष्टीचे नियम आपल्याला माहित असले पाहिजे. आणि म्हणून स्पर्धा परीक्षांचे नियम आपण व्यवस्थित लक्षात घ्या, डोक्यात घ्या आणि तुम्ही अभ्यास करा. वेळेला सगळ्यात जास्त महत्व आहे. अचूकता, परीक्षेमध्ये काय पाहिजे, अचूकता. तुम्हाला अचूक गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. सराव हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. तुम्ही सराव केलाच पाहिजे. मी सांगितल्या पद्धतीने तुम्हाला पेपर सोडवणं गरजेचं आहे. आणि निर्णय क्षमता कधी वाढेल, निर्णय घेतला तर वाढेल, एवढं साधं त्याचं उत्तर आहे. निर्णय घेतला तर, एकदा निर्णय घेतला तर वाढेल का, नाही, वारंवार म्हणजे कौशल्य, निर्णय क्षमता आणि कौशल्य कधी वाढतं, जेव्हा आपण एखादं काम वारंवार करतो तेव्हा त्याची निर्णय क्षमता किंवा त्याचं कसब आपलं वाढतं. तिसरीचं पुस्तक आहे माणसाची गोष्ट नावाचं, जे शिक्षक आहेत इथे जॉईन झालेले त्यांना माहित आहे. माणसाची गोष्ट नावाचं तिसरीचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये एक प्रश्न आहे, कारागिरांचे कसब का वाढले, आणि त्याचं साधं उत्तर आहे, तेच ते काम केल्याने कारागिरांचे कसब वाढले. है ना. एखादा मूर्तिकार, त्याचं कसब का वाढतं, पहिली मूर्ती आणि आज केलेली मूर्ती याच्यात फरक आहे ना, कारण तो दररोज मूर्ती घडवतोय, त्याच्या लक्षात आल्या चुका, म्हणून तेच ते काम केल्याने कारागिरांचे कसब वाढले. म्हणून तुम्ही तेच ते काम कराल, सराव कराल, तेव्हाच तुमचा कसब जे आहे, तेव्हाच तुमची निर्णय क्षमता जी आहे ती वाढेल आणि ते तुम्हाला करावं लागेल. आता बरेच मुलं मी बघतो की परीक्षेला जाताना एवढे टेन्शन मध्ये असतात
त्यांना असं वाटतं की आता जर जे थर्ड वर्ल्ड वॉर होणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा रोल आपल्यालाच प्ले करायचा. एवढं प्रचंड टेन्शन बर्डन त्यांच्या डोक्यावर असतं. काही गरज नाही, एकदम रिलॅक्स राहा. मी तर तुम्हाला सांगतो की परीक्षेच्या अगोदरच्या दिवशी मी कधीच अभ्यास केला नाही, परीक्षेच्या दिवशी मी कधीच अभ्यास केला नाही, आणि नॉर्मली तो करायलाही नको, है ना. वेळेवर तुम्हाला विहीर खोदता येत नाही ना, तुम्ही विहीर अगोदर खोदायला सुरुवात करा. वेळेवर फक्त पाणी प्यायचं असतं. जेवढं लागलं, जेवढी तहान लागली तेवढं पाणी त्या विहिरीतून काढा आणि प्या. इतरांना पण द्या प्यायला, है ना. वेळेवर विहीर खोदसाल तर कधी तुम्हाला ती कामी येणार नाही. म्हणून वेळेवर अभ्यास करू नका, विनाकारण स्वतःचं कन्फ्युजन करू नका. स्वतःच्या माइंड एकदम सेट झालेला आहे, त्याला माहित आहे की मला हे माहित आहे ते माहित आहे, त्याला कन्फ्युज करू नका. तुम्ही स्वतः कन्फ्युज असाल पण तुमच्या डोक्याला कन्फ्युज करू नका, मेंदूला कन्फ्युज करू नका. रिलॅक्स राहा. अगोदरच्या दिवशी मस्त पिक्चर बघा, तुम्हाला गाणं आवडतं गाणं ऐका, तुमच्या मित्राशी बोला, है ना. कॅरम खेळायचा आहे कॅरम खेळा, पत्ते खेळा, एन्जॉय करा. आवडीचं जे काम आहे, मस्त तुम्हाला काही खायचं आहे बनवा, स्वतः बनवून घ्या कोणाकडून, ते खा. शांततेनं चिंतन करा, प्राणायाम करा, एकदम डोळे मिटा आणि शांत राहा. आणि एकच विचार करा की उद्याची परीक्षा एकदम सहज मी पास होणार आहे, बाकीच्यांचं मला माहित नाही, है ना. कारण मी अभ्यास केला आहे, मी डायरेक्शन माझी योग्य होती, मी प्रचंड चिकाटीनं काम केलं आहे आणि मी 100% पास होणार आहे. म्हणजे कोणतीही परीक्षा असो त्यातली एक जागा मी ऑलरेडी रिझर्व केली आहे, बाकीचं मला माहित नाही. आणि या बिनधास्त वृत्तीने तुम्ही पेपर द्यायला जा, है ना. एकदम घाबरू नका. मी तर म्हणेन एकदम रिलॅक्स जा, टी शर्ट वर जा, बिनधास्त पेपर द्यायला. काही तुम्हाला कोट टाय घालून जायची गरज नाही, है ना. एकदम रिलॅक्स जा आणि तुमचं डोकं शांत ठेवा. शांत डोक्याने जर ठेवलं, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ना, ते तुम्ही रिझल्टचं बर्डन घेऊ नका, अजिबात नाही. रिझल्ट काय येणार आहे ना, हा ठरलेला आहे. हा कशामुळे ठरलेला आहे, ह्या तुमच्या तयारीनं तो ठरवलेला आहे. जी तयारी तुम्ही केली ती ऑलरेडी ठरलेली आहे, ऑलरेडी रिझल्ट ठरलेला आहे तुमचा. तर तुम्ही टेन्शन घेतल्यानं काय होणार आहे, फक्त तुमचे 4 मार्क कमी होणार आहे. सगळ्यात जास्त लॉस तुम्ही टेन्शन घेतल्यानं लॉस कोणाचा होणार आहे मित्रांनो, फक्त तुमचा, बाकी कोणाचाच नाही. ही गोष्ट कधी ध्यानात ठेवा. हा, तुम्हाला थोडी धाकधूक असते ना, हृदय तुमचं धडधड करेल. आता माझंही, मला झूम मीटिंग करायची होती ना, मी 2दा बाथरूमला जाऊन आलो. आजही मला ते होतं, कुठेही मला जर एखादं प्रेझेंटेशन द्यायचं असेल, मीटिंग मध्ये जायचं असेल ना, तर मला ते होतं की अरे नाही, आपल्याकडून चांगलं झालं पाहिजे, हे ना, आपल्याला चांगलं प्रेझेंट करता आलं पाहिजे. ही एक धाकधूक मनात असते, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही कुठेही जायचं आणि घाबरायचं. ठीक आहे ना, एकदा तुम्ही एखादी गोष्ट लिफ्ट अप केली की होत आहे, तो फ्लो तुम्हाला कायम ठेवता येतो. म्हणून परीक्षेत बिलकुल घाबरायचं नाही, बिनधास्त सोडवायचा. तुम्ही कधी अभ्यासच केला नाही या परीक्षेचा आणि तुम्हाला तर ही पोस्ट पाहिजेतच नाही, तुम्हाला तर डॉक्टर व्हायचंच नाही, तुम्हाला इंजिनियर व्हायचंच नाही, तुम्ही फक्त तुमच्या मनासाठी, तुमच्या मनाला चांगलं वाटावं म्हणून ही परीक्षा देताय. आणि या परीक्षेच्या त्या परीक्षाच्या लोकांवर तुम्ही उपकार करतात, या पद्धतीनं तुमचा ऍटिट्यूड ठेवा, है ना. म्हणजे बिनधास्त तुम्हाला घाबरणार नाही, तुम्ही टेन्शन येणार नाही तुम्हाला परीक्षा. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, कोणतीही परीक्षा घ्या, स्पर्धा परीक्षा घ्या, कोणतीही परीक्षा घ्या, त्याच्यामध्ये फक्त 4च प्रकारचे प्रश्न असतात. तुम्ही कोणतीही प्रश्नपत्रिका मला आणून द्या, त्या परीक्षेतले फक्त 4च प्रश्न असतात. मी तुम्हाला सांगतो, 4च प्रकारचे प्रश्न असतात. 5वा प्रकारचा प्रश्न जर तुम्हाला भेटला तर मला फोन करा. प्रशांत माझा मोबाईल नंबर याच्यामध्ये चॅटमध्ये मोबाईल नंबर टाकून देईल, ठीक आहे ना. फक्त 5वा मिळाला तरच फोन करा, एखाद्या मी फोन नाही उचलणार कामात असल्यामुळं. तर 4 प्रकारचे प्रश्न आहे, मी तुम्हाला सांगतो. पहिला प्रकार असा आहे की मला माहित आहे, आय नो इट. म्हणजे तुम्ही, तुमच्या समोर प्रश्नपत्रिका आहे, तुम्ही प्रश्न वाचला, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली, मला माहित आहे 1 मे ला झाली. म्हणजे मला ऑप्शन पाहण्याची अजिबात गरज नाही. प्रश्न वाचल्या वाचल्या मला उत्तर माहित आहे, आय नो इट, मला हे माहित आहे. या 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 कॅटेगरीतला प्रश्न असतात परीक्षेमध्ये. ही झाली पहिली कॅटेगरी, आय नो इट. म्हणजे मी फक्त काय करेल, 1 मे कितव्या नंबरवर आहे ए बी सी पैकी ते पाहिल आणि तिथे टिक करेल, किंवा जे काय पद्धत आहे पेपर द्यायची त्या पद्धतीने सी मध्ये 1 मे असेल तर ते उत्तर लिहेल. हा झाला पहिल्या प्रकारचा प्रश्न. दुसऱ्या प्रकारचा प्रश्न असतो, वाचले की उत्तर सांगणारच. आय विल रीड, आय शॅल आन्सर.
म्हणजे तुम्ही प्रश्न वाचला, तुम्हाला उत्तर माहित आहे, परंतु तुम्हाला आठवत नाही ते. परंतु ते उत्तर तुम्हाला निश्चित माहिती आहे 100%. तुम्ही ज्यावेळेस त्याचे चार ऑप्शन वाचाल त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की अरे हे बी बी ऑप्शन आहे, हे बरोबर आहे. म्हणजे वाचले की मी उत्तर सांगणारच. आय विल रीड, आय शॅल अँसर. हा दुसरी कॅटेगरी झाली प्रश्नांची. पहिली कॅटेगरी झाली आय नो इट, मला माहित आहे, ऑप्शन पाहण्याची गरज नाही. दुसरी कॅटेगरी ऑप्शन पाहण्याची गरज आहे पण उत्तर मला 100% माहित आहे. ही झाली दुसरी कॅटेगरी. कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या, तिसऱ्या प्रकारची कॅटेगरी असते प्रश्नांची 50-50. तळ्यात की मळ्यात, येस ऑर नो. अरे यार, बी का डी, ए का सी आहे मला माहित आहे निश्चित, परंतु ए आहे का सी आहे, 1962 का 1961, 19-20 काहीतरी आहे, परंतु 50-50 मला माहित आहे या दोन पैकीच आहे. एवढं मला माहित आहे की या दोन पैकी उत्तर आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला थोडं डोकं खाजवावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला रेफरन्स मेमरी तुमच्या फायद्याची ठरेल. काहीतरी रेफरन्स तुम्हाला आठवेल, अरे नाही याचं उत्तर तर 1960 आहे. म्हणजे 50-50 या प्रकारचा एक प्रश्न असतो, हे किंवा ते. ही झाली तिसरी कॅटेगरी. आणि चौथी कॅटेगरी असते कोणत्याही पेपरमध्ये, प्रश्नांमध्ये, अंधार. आय डोंट नो. किती वेळा प्रश्न वाचा, किती वेळेस ऑप्शन वाचा, तुम्हाला ते उत्तर माहीतच नाही, मग कशाला डोकं खाजवता? सोडून द्या, पुढे जा. त्याच्यावर तुम्ही विचार करू नका, कारण समोर अंधार आहे. अंधारात चाचपडू नका. पुढच्या आय नो या क्वेश्चनवर जा. आय विल रीड, आय शॅल अँसर क्वेश्चनवर जा. 50-50 क्वेश्चनवर जा. मित्रांनो, हेच 4 प्रकार आहेत. पाचवं जर तुम्हाला आढळलं तर मला निश्चित फोन करा. माझ्या ज्ञानात मी निश्चित भर पडेल, है ना. कदाचित माझं अनालिसिस आहे, अनालिसिस कोणाचं बरोबर असेल 100% माहित नाही, परंतु मी केलेलं अनालिसिस कदाचित चुकत असेल तर मी सुधरवेल. नेक्स्ट जो राहील त्यात त्या व्यक्तीचं नाव घेऊन मी सांगेल की मला 5वा ऑप्शन माहित नव्हतं. कोणती स्पर्धा परीक्षा घ्या, हेच असतं. हे 4 क्वेश्चन. आता याच्यामध्ये काय, आता गणित तुमच्या ज्ञान तुमचं किंवा तुमचं काय म्हणूयात आपण, यश कशावर अवलंबून आहे? यश याच्यावर अवलंबून आहे की तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सगळ्यात जास्त पहिल्या कॅटेगरीचे प्रश्न यायला पाहिजेत. आय नो इट वाले 100 पैकी 70 प्रश्न तुमच्या कॅटेगरीत, पहिल्या कॅटेगरीचे पाहिजेत. ते कसे काय येतील? तुम्ही थोडी पेपर सेट करणार आहे की तुम्हाला माहित असणारे पेपर उत्तर तुम्ही टाकले दिलं. याच्यासाठी तुम्हाला सराव करायचा आहे की जे प्रश्न मला माहित नाहीत ते प्रश्न मला 50-50 माहित होतात, इथपर्यंत मी आलो पाहिजे. जे मला 50-50 माहित आहेत ते मला आय विल रीड, आय शॅल अँसर या कॅटेगरीत गेले पाहिजेत. आणि जे आय विल रीड, आय शॅल अँसर या कॅटेगरीत आहेत ते आय नो या कॅटेगरीमध्ये गेले पाहिजेत. याच्यासाठी सराव करायचा आहे. 4 जे ऑप्शन आहेत, 4 जे प्रकार आहेत, त्यातला चौथा प्रकार आपल्या प्रश्नपत्रिकेत यायला नको. आला तर 2-3 वेळाच आपल्या डोळ्यापुढे अंधार होईल, याची काळजी आपण घेतली पाहिजे. त्यासाठी पहिल्यापासून सराव करणं गरजेचं आहे. सिलेबस, त्याचं अनालिसिस, बेसिक कन्सेप्ट, वाचन, नोट्स काढणे आणि सराव. सरावमध्ये नुसतं वाचन नाही, मी सांगितलेला सराव. धावायचा असेल तर धावण्याचा सराव, है ना. पेपर सोडवायचा, पेपर सोडवण्याचा सराव, रीडिंग, रायटिंग, है ना. हे सगळं करा. हे जर तुम्ही केलं, मी सांगतो त्या पद्धतीने जर अभ्यासाला जर गेला, तर मला असं वाटतं की निश्चित काही वेगळं करायची गरज नाही कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये. तर मित्रांनो, ही झाली तयारीच्या, बेसिक तयारीच्या बाबतीतली माहिती. आपण थोडं पुढे जाऊ की आपल्या या परीक्षेमध्ये नैतिक मूल्य जी आहेत, मॉरल व्हॅल्यूज जे आहेत, किंवा आपल्या इमोशन्स जे आहेत, भावना आहेत, याचा काय संबंध आहे? मी सांगतो तुम्हाला, प्रामाणिकपणा याचा प्रचंड मोठा संबंध या स्पर्धा परीक्षेशी आहे. स्वतःशी प्रामाणिक जर राहिले तरच तुम्ही परीक्षा पास होऊ शकता. तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक राहिले तरच परीक्षा पास होऊ शकता. तुम्हाला वाटलं पाहिजे, मी झालो पाहिजे, मला आलं पाहिजे, माझं चांगलं झालं पाहिजे. हे जेव्हा स्वतःला वाटेल तेव्हा तुम्ही सुधारसाल. चूक केव्हा सुधारता येऊ शकते सांगा? मी तुम्हाला सांगतो की मी 8व्या वर्गामध्ये होतो. आम्हाला इंग्रजी शिकवायला आमचे जे.आर. गिरे सर होते. ते मला त्यांनी सांगितलं की तुला आर बरोबर काढता येत नाही, है ना, आर फॉर रॅट, आर बरोबर काढता येत नाही. माझं हँडरायटिंग खूप सुंदर आहे, परंतु मला आर जमत नव्हता.
सरांनी मला टोकलं सगळ्यांच्या देखत. मला ते वाटलं की अरे यार आपल्याला आर नाही काढता येत. म्हणजे आर कोणता? कॅपिटल आर मला चांगला काढता येतो, परंतु स्मॉल आर जो असतो तो मला जमत नव्हता. त्यानंतर 15व्या दिवशी मला खूप चांगला आर काढायला जमायला लागला. कारण मी सरांचं ते बोलणं एकदम पॉझिटिव्हली घेतलं, अरे आपल्याला आर काढता येत नाही, आणि तो आर मला काढता आला. एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगितलं की प्रामाणिकपणा जो आहे तो आपल्या कामाशी आपला असला पाहिजे. हे जे मूल्य आहे, हे मूल्य तुमच्या अंगी रुजवायला सुरुवात जर केली तर तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये फरक पडलेला दिसेल. मित्रांनो, संयम अभ्यासात, यशात आणि अपयशात, तिन्ही गोष्टींमध्ये हा संयम सगळ्यात महत्वाचा आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे या 3 गोष्टीत जर तुम्ही संयम ठेवला, कशात? अभ्यासात, यशामध्ये आणि अपयशामध्ये, तर निश्चित तुमच्या जीवनात संयम राहील, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये तो तुम्हाला दिसून येईल, आणि तुम्ही जिथे कुठे जासाल त्याची छाप इतरांवर पडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ते इमोशन्स सगळ्यात महत्वाचे आहेत. चिकाटी, संकटाला अजिबात घाबरायचं नाही, है ना. परीक्षाच घेणार आहे ना आपल्याला. परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर घाबरायचं काय कारण? परीक्षाच घेणार आहे, आपल्याला कोणी विचारणार नाही आपला अभ्यास घेणार आहे तू कोणत्या परीक्षेत पुस्तकातून वाचलं, तू त्या पेपरात काय लिहिणार एवढंच आहे तर तेवढं करायचं आपण बिनधास्तपणे. चिकाटी आपल्याला महत्वाची आहे. कोणत्याही गोष्टीतून पळून जायचं नाही, बिलकुल नाही. आपण प्रॉब्लेम फेस करायला शिका आयुष्यात. तुम्ही बघा, फायर फायटिंग ज्याला जमलं ना त्याला सगळं जमतंय. एखाद्या तुम्ही सगळ्याच गोष्टीत तज्ञ असायला अजिबात नाही, पण तुम्ही जेव्हा एखादी समस्या त्याला सामोरे जाता आणि समस्या कडे जात राहता ना, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की अरे सोपं होतं, आपण विनाकारण घाबरलो. म्हणून संकटांना अजिबात घाबरायचं नाही, सामोरं जायचं. तुम्ही सामोरं गेले, त्याच्याशी 2 हात केले, एखाद्या वेळेस एखादी बसल आपल्याला, हरकत नाही, है ना. युद्धामध्ये असं थोडी आहे की बॉक्सिंग मध्ये तुला एकही मुक्का बसला नाही पाहिजे, उलट मुक्का बसलाच पाहिजे, है ना. तेव्हा तुला लक्षात येईल की अरे ही जागा कशी सोडली आपण, इथं आपला मुक्का बसला याचा अर्थ ही जागा सोडली आपण, आपला डिफेन्स चुकला. जोपर्यंत तुम्हाला असा मार बसत नाही ना तोपर्यंत तुम्हाला तुमचा डिफेन्स जो आहे तो बरोबर करता येत नाही. आयुष्यात माणसाला स्वतःचा डिफेन्स जो आहे तो बरोबर करता आला पाहिजे. येणारे वार जे आहेत ते आपल्याला कसे झेलायचे, कोणती ढाल कोणत्या वारसाठी वापरायची, हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला आयुष्यामध्ये मार बसलाच पाहिजे, आणि तो मार मला तर वाटतं की तोंडावर बसला पाहिजे, है ना. तोंडावर बसलेला जो मार असतो तो जास्त लागतो मनाला. आणि म्हणून तो बघा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट डटे राहणं आहे, बिलकुल सोडायचं नाही, है ना. ते फेविकॉलची जाहिरात आठवते मला, है ना. पकडे रहना, छोडना नाही, पकडे रहना. बिलकुल. जर तुम्ही पकडे रहना हे वाक्य जर वापरलं तर निश्चित एक वेळ अशी येते की तुम्हाला वर येता येतं, है ना. निश्चित तुम्हाला सोडायचं नाही, बिलकुल सोडायचं नाही. काय जे असेल, जे तुम्ही ठरवलं, मी असं म्हणणार नाही तुम्ही स्पर्धा परीक्षा सगळेजण तुमचं एम बदला आणि उद्या एमपीएससी तयारी करा, युपीएससी तयारी करा, अजिबात म्हणणार नाही. मी तुम्हाला हे सांगतो की तुम्हाला काय बनायचंय ते तुम्ही बना. डॉक्टर नरेंद्र जाधवांचं एक वाक्य मला नेहमी आठवतं. त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय, आमचा बाप आणि आम्ही, हे त्यांचं पुस्तक आहे. त्यांचे वडील अशिक्षित होते, परंतु त्यांच्या वडिलांनी त्यांच्या मुलाला एकच सांगितलं की तुला काय व्हायचं ते तू ठरव. तुला गुंडा व्हायचं असेल तर गुंडा हो, परंतु सगळ्यात दहशत निर्माण करणारा गुंडा हो. म्हणजे जे काय व्हायचं त्या क्षेत्रातला डॉन माणूस तू झाला पाहिजे, है ना. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा. गुंड वेगळ्या अर्थाने घेऊ नका. गुंड म्हणजे सामर्थ्यवान, गुंड म्हणजे कर्तृत्ववान, है ना. त्याच्या वडिलांनी सांगितलं की तुला काय व्हायचं ते हो, परंतु जे काय होशील ते टॉपला जा. जिथे कुठे जाशील तिथे टॉपला जा, कारण देर इज ऑलवेज प्लेस ऑन द टॉप. 5 मजले बांधले म्हणजे 6वा मजला बांधता येत नाही का? बांधता येतो. 15 मजले बांधले म्हणजे 16वा मजला बांधता येत नाही का? बांधता येतो. देर इज ऑलवेज प्लेस ऑन द टॉप. ही गोष्ट ध्यानात ठेवा मित्रांनो, आपल्याला करायची आहे. आणि इमोशन्स, तुम्ही संवेदनशील असले पाहिजे. कोणाचं बोलणं तुम्हाला लागलं पाहिजे. एखादा बोलला ना, त्याचं वाईट वाटलं पाहिजे, त्याचं रडू तुम्हाला आलं पाहिजे. नाही नाही यार, हा मला कसा बोलला, हे मी तुला तुझे बोलणं खोटं करून दाखवेल, हे तुम्हाला कळलं पाहिजे. हे जर तुम्हाला वाटत असेल, तेवढे संवेदनशील जर तुम्ही असाल, तरच तुम्ही कोणती स्पर्धा परीक्षा मध्ये यश मिळू शकता, आयुष्यात यश मिळू शकता. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? अभ्यास नाही नुसता. मित्रांनो, तुम्ही ही स्पर्धा परीक्षा या पद्धतीने करून पहा. जीवन जगण्याची कला ती स्पर्धा परीक्षा तुम्हाला शिकवते. कोणतीही परीक्षा असू द्या, जीवन कसं जगलं पाहिजे हे शिकवणारी स्पर्धा परीक्षा आहे.
व्यक्तिमत्व घडवणारी स्पर्धा परीक्षा आहे. हे तुम्हाला कळेल तुम्ही ज्यावेळेस हा अभ्यास कराल ना, त्यावेळेस कळेल की अरे नाही, मी तर असा होतो, मी तर प्रोसेस झालो, माझ्यावर प्रोसेसिंग झाली, आता मी एक वेल पॉलिश्ड प्रोडक्ट म्हणून बाहेर आलो. परीक्षेमध्ये यश आणि अपयश हे त्या परीक्षेतल्या यशावर अवलंबून बिलकुल नाही. हे तुम्ही ती परीक्षा कशी घेतली, किती कॉन्फिडेंटली घेतली, किती सकारात्मक घेतली, त्याच्यावर ते यश आहे. आणि म्हणून स्पर्धा परीक्षा ही तुम्हाला तुमचं आयुष्य जगण्याची संधी देत असते आणि आयुष्य कसं जगावं हे शिकवत असते. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये प्रचंड मोठा बदल करत असते. यश हे जे आहे ना, हे सगळ्यांनाच येईल असं काही सांगता येत नाही. यश सगळ्यांनाच येईल असं काही सांगता येत नाही. अपयश येऊ शकतं. आणि म्हणून मी जो मुद्दा तुम्हाला सांगणार आहे की कोणती स्पर्धा परीक्षा हे एक मोहजाल आहे. नाण्याला दोन बाजू असतात. एक बाजू आहे डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, DYSP, IS IPS है ना, IRS. कोणी IIT ला जात असेल त्यासाठी IIT, कोणी मेडिकलला जात असेल त्यासाठी MBBS, कोणाला फॉरेनला शिकायला जायचं असेल त्यासाठी ते. परंतु ही झाली उजळ बाजू, लोकांना दिसणारी, लोक जी बाजू दाखवतात ती. दुसरी बाजू आहे ब्लॅक साईड. हजारो मुलं अभ्यास करतात, त्यातले शेकडो मुलं सिलेक्ट होतात, हजारो मुलं, लाखो मुलं सिलेक्ट होत नाही. म्हणून जर तुम्हाला स्वतःला वाटत असेल की मी हे करावं तरच त्या या क्षेत्रात उतरा. माझा मित्र करतो, माझी बहीण करते, माझा भाऊ म्हणतो, माझ्या वडिलांनी खूप आग्रह केला, त्यांनी मला खूप मोठं ट्युशन लावून दिलं, त्यांनी माझ्यासाठी हे केलं, म्हणून मी आता ही परीक्षा देतो. मला काहीच करायला नाही, लोक विचारतात तू काय करतो, म्हणून मी MPSC ची परीक्षा करतो, 3-4 वर्ष टाइमपास करतो. असं सगळं असेल तर अजिबात करू नका. तुमच्या आयुष्यात डिप्रेशन येईल. मी अनेक मुलं बघितले आहे की स्पर्धा परीक्षेत सिलेक्ट झाले नाही आणि आयुष्यातून उठले, आयुष्यामध्ये दुसरं ते काही करत नाहीये. मित्रांनो, असं अजिबात नसतंय. अनेक वेगवेगळ्या बाबी तुम्हाला करता येऊ शकतात, है ना. तुम्ही वेगवेगळ्या बाबी करू शकता, परंतु याचा अर्थ असा नाही की स्पर्धा परीक्षा म्हणजेच तुमचं सगळं आयुष्य आहे. हे तुम्हाला डिफरन्शिएट करता आलं पाहिजे. तुम्ही ठरवा, आयुष्याचा कालावधी द्या की हे 3 वर्ष, हे 4 वर्ष मी करेल. हे नाही झालं तर माझ्याकडे प्लॅन बी रेडी आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही तयारीला जाता ना, म्हणजे जेव्हा तुम्ही प्रवासात निघता त्यावेळेस मोबाईल घेता, मोबाईल सोबत चार्जर घेता. जरी 100% मोबाईल चार्ज असला तरी चार्जर घेता. एवढं असूनही तुम्ही पॉवर बँक पण सोबत घेता. काय कारण? कधी काही अडचण आली तर पॉवर बँक असावी, आपला मोबाईल डिस्चार्ज होऊ नये. प्लॅन बी आहे, पॉवर बँक म्हणजे प्लॅन बी आहे, है ना. तुमचं प्लॅन बी आयुष्यात रेडी ठेवा. तुम्ही ठरवलं पाहिजे की मला हे करता नाही आलं तर मी याच्यापेक्षा बेटर काय करेन, आणि ते मी करणारच. कारण हे मला जर जमलं नाही तर मी हे करेल, आणि हेही तेवढ्याच डेडिकेशननं करेल. जरी मी शिक्षक झालो नाही, जरी मी अधिकारी झालो नाही, जरी मी एखादा व्यावसायिक झालो नाही, तरी दुसरं काहीतरी जे माझ्या आयुष्यात करण्यासारखं आहे, जे मला करता येतं, जी माझी क्षमता आहे ती मी वापरेल. असं काही आहे का की तुमच्याकडे एकच क्षमता आहे? अजिबात नाही. आपल्याकडे अनेक क्षमता असतात, परंतु आपण स्वतःला ओळखत नाही. स्वतःला ओळखा, स्वतःचा मुलाखत घ्या जरा स्वतः. मग स्वतःला ठरवू द्या की मला हे माहित आहे, मला ते माहित आहे, मला हे करता येईल, मला ते करता येईल. त्यातलं तुम्हाला जे योग्य वाटतं ते निश्चित तुम्ही करा. म्हणून प्लॅन बी हा तुमच्याकडे असला पाहिजे. तो जर तुमच्याकडे नसला तर एखाद्या वेळेस तुमचं आयुष्य हे प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतं. म्हणून ही जी दुसरी बाजू आहे, ही बाजू अतिशय महत्वाची आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या अनेक बाबी आहेत. तुम्हाला एखादं लिखाण करता येईल, कोणाला चांगली शिकवणी घेता येईल, एखादा व्यवसाय करता येईल, एखाद्याला एखादं इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यामध्ये समोर जाता येईल, एखाद्याला स्पोर्ट्स मध्ये पुढे जाता येईल. अनेक बाबी आहेत. त्या सगळ्या बाबी तुम्ही हेरा, त्यातली जी योग्य बाब वाटते त्याला प्लॅन बी म्हणून तयार करा अगोदरच. स्पर्धा परीक्षा सुरू करण्याच्या अगोदर तुमचा प्लॅन बी रेडी असला पाहिजे. म्हणून जे आवडते ते करा. आवड पहिले आपण ओळखा. स्वतःचं मूल्यमापन स्वतः करायला शिका. एकदा डोळे उघडा आणि मग स्वतः मन लावून जे काय करायचंय ते करा. मित्रांनो, जवळपास मी संपत आलोय. 2-5 मिनिटात मी माझं सेशन संपवतो. तुम्हाला मी परत एकदा सांगतो की माणसानं आयुष्यात सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा अनुभव घ्यायला शिकलं पाहिजे, है ना. पिक्चर बघणं मला आवडतं, परंतु आपण पिक्चर आहे ना डोळे उघडून बघत नाही. आपले पिक्चर बघण्याचे मोटिवेशन फार वेगळे असतात.
आहे ना. तरुण मुलांचे अजून वेगळे असतात, परंतु ठीक आहे ना. परंतु तुमचा मोटिव्ह जो आहे तो त्या पिक्चर मधून तुम्हाला जर काही मिळत असेल तर ते तुम्ही घेतलं पाहिजे. मी सगळ्यांना विनंती करेल परत एकदा, थ्री इडियट्स नावाचा पिक्चर सगळ्यांनी बघितला आहे अनेक वेळा, मी तर अनेक वेळा बघितला. परंतु एकदा तो डोळे उघडून परत बघा, है ना. त्याच्या नोट्स काढा, मी तो तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही, है ना. अतिशय चांगला माझा आवडीचा तो पिक्चर आहे, परंतु त्यातून घेण्यासारखं खूप आहे. म्हणजे माणूस आयुष्य कसं जगला पाहिजे, है ना, काय केलं पाहिजे माणसानं आयुष्यामध्ये, हे जर तुम्हाला कळत नसेल तर कदाचित एकदा बघा, तुमचं मनोरंजन पण होईल आणि अं, तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील. आणि स्वतःचं डेडिकेशन खूप महत्वाचं आहे. एक दोनच उदाहरणं तुम्हाला देतो. काल परवाच मला व्हॉट्सअपला एक सुंदर मेसेज आला बघा. एक टाटा मोटर्स मध्ये एक माणूस काम करतो. त्याचं नाव आहे सुमंत मोटेगावकर. सुमंत मोलगावकर हे त्यांचं नाव आहे. त्यांच्याबद्दलची एक हे छान मला वाचायला मिळाली. काय होतं की तो माणूस टाटा मध्ये काम करत असताना दुपारी जो लंच टाइम होतो, त्या लंच टाइम मध्ये तो इतरांसोबत लंच च्या ठिकाणी जेवत नव्हता. तो आपला स्वतःचा डबा घेऊन, टिफिन घेऊन निघायचा आणि कुठेतरी गाडी काढून बाहेर निघून जायचा जेवायला. बऱ्याच मित्रांना उत्सुकता वाटायची की हा बाहेर जातो कुठं, कदाचित याचं बाहेर कुठं अफेअर तर नाही, कदाचित हा घरी जेवायला जातो, डबा तर सोबत आणतो, हा जातो कुठं, याला काही वेगळं तर आवडत नाही. म्हणून काही मित्रांनी नंतर त्याचा पाठलाग करायचं ठरवलं की हा लंच टाइम मध्ये कुठे जातो. नंतर ते आश्चर्यचकित झाले. हा जातो कुठे, गाडी लावतो, गाडी काढतो, निघतो आणि रोड साईडच्या एका मोठ्या, जिथं खूप गर्दी असते, त्या ढाब्यावर जाऊन बसतो आणि जेवण करतो. स्वतःचा डबा खातो, तिथं एक 15-20 लोकांशी गप्पा मारतो. अरे काय करतो हा. मग याच्या लक्षात आलं की हा त्या तिथल्या ड्रायव्हर लोकांशी बोलतो. तो विचारतो की अरे तुम्ही टाटाची गाडी वापरता, मग त्याच्यात काय अडचण आहे, तुम्ही तर गाडी चालवता, तुम्हाला गाडी चालवताना काय अडचणी येतात, स्टेअरिंग बरोबर आहे, ब्रेक्स मध्ये काही प्रॉब्लेम आहे, इंजिन आमचं काही अडचणीचं आहे. तो त्या लोकांना विचारतो जे प्रत्यक्ष ही गोष्ट वापरतात. म्हणजे फीडबॅक जो आहे तो रिअल फीडबॅक त्याला म्हणतात. तो रिअल फीडबॅक तो घेतो आणि तो ऑफिसमध्ये लंच टाइम संपल्यावर येतो आणि त्या लोकांनी जे जे काही बाबी सांगितल्या त्या सगळ्या बाबी आपल्या नव्या प्रोडक्ट मध्ये कशा येतील आणि युजर फ्रेंडली आपलं प्रोडक्ट कसं होईल याचा तो प्रयत्न करतो. ही बाब जेव्हा त्या कंपनी मालकाला, टाटांना ज्यावेळेस कळली, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की डेडिकेशन काय असू शकतं कामाबद्दलचं, कामाबद्दलचा प्रामाणिकपणा काय असू शकतो, है ना. म्हणजे कामावरची निष्ठा काय असू शकते, ही या सुमन मोलगावकरनं एक आदर्श उदाहरण घालून दिलं. आणि म्हणून मित्रांनो, टाटा सुमो ही जी टाटा सुमोची जी कार आहे, त्याच्यामधलं टाटा हे कंपनीचं नाव आहे आणि सुमो जे आहे, सु फॉर सुमंत आणि एम यू जे आहे ते मुलगावकर हे त्याचं आडनाव. त्याच्या आडनाव आणि त्याच्या नावावर सुमो हे नाव ठेवलं आहे. आपण प्रत्यक्ष जर कोणाला विचारलं टाटा सुमो म्हणजे जापनीज सोबत काहीतरी करार केला असेल, इकडे जापनीज कंपनी टेक्नॉलॉजी वापरले म्हणून टाटा आणि सुमो असं करून टाटा सुमो केलं. मित्रांनो, हे डेडिकेशन जे आहे कामाप्रती, हे आपण प्रत्येक ठिकाणी जर दाखवलं तर आयुष्यात कधीच तुम्हाला मागे वळून बघण्याचं कारण असणार नाही. तुमची प्रगतीच होत राहील, तुम्ही समोर जात राहाल. हिमा दासचं नाव तुम्ही ऐकलं. हिमा दास म्हणजे अतिशय गरीब घरातली आदिवासी मुलगी आहे, जिने इंटरनॅशनल रनिंग मध्ये भारतात कंपनीनं तिच्या नावाचा ब्रँड काढला है ना, शूजचा ब्रँड, हिमा दास नावाचा ब्रँड काढला. एका मल्टीनॅशनल कंपनीला एका आदिवासी मुलीच्या नावाचा ब्रँड काढावा वाटला, एवढं कर्तृत्व तिनं केलं. हे तिच्या पाठीमागचं डेडिकेशन आहे, तिनं केलेल्या प्रयत्नांचं हे फळ आहे. म्हणून मित्रांनो सांगतो की आपण जर एखादी गोष्ट ठरवली असेल तर घाबरण्याची काही गरज नाही. तुम्ही ठरवलं ना आकाशात जायचंय, मग आकाश किती मोठं आहे हे बघण्याची गरज नाही. तुम्ही फक्त आकाशात जायचं ठरवलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही उडा. तुम्हाला तुमचं आकाश ठरवता येईल, तुम्हाला तुमचं आकाश निर्माण करता येईल, तुमच्या पुरतं तुमचं आकाश मला निर्माण करता येईल निश्चित. म्हणून माझं सेशन जे आहे, म्हणजे माझं भाषण मी इथे एक दोन एका शेअरनं संपवतो. हा शेअर तुमच्या सगळ्या मित्रांसाठी आहे जे स्वतः तयारी करतात, ज्यांना खूप इच्छा आहे मनापासून तयारी करण्याची, त्यांच्यासाठी आहे. जब हौसला बना लिया हो ऊंची उड़ान का, जब
हौसला बना लिया हो ऊंची उड़ान का, तो फिजूल है कद नापना आसमान का, तो फिजूल है कद नापना आसमान का. आणि म्हणून तुम्ही हौसला ठेवा, निस्ता हौसला ठेवू नका, त्यासाठी प्रयत्न करा. एपीजे अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलं होतं की स्वप्न म्हणजे काय. स्वप्न म्हणजे जे रात्री झोपेत येतात त्याला स्वप्न म्हणत नाहीत. स्वप्न जे जे तुम्हाला झोपू देत नाहीत त्याला स्वप्न असे म्हणतात. आणि म्हणून स्वप्न तुम्हाला बघता आलं पाहिजे. नुसतं स्वप्न बघून चालणार नाही. स्वप्नाच्या पाठीमागे ज्या काही महत्वाच्या बाबी आहेत, जे काही प्रयत्न आहेत, ते प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. आणि ते प्रयत्न जर तुम्ही केले तर निश्चित स्वप्न तुमचं जे आहे ते निश्चित स्वप्न हे सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही. परंतु मित्रांनो, अजून एकदा सांगतो की तुम्हाला काय बनायचं हे तुम्ही स्वतः ठरवा. परंतु जे काय ठरवसाल ते ठरवताना प्रामाणिकपणे ठरवा आणि त्यामध्येच पुढे जा. तुम्ही इतरांनी ठरवलं म्हणून तुम्ही काही ठरवू नका. तुम्ही समोर जा आणि स्वतः ठरवून समोर जा. यश निश्चित तुमच्या समोर येईल, है ना. काबिल बनव, एवढा एक संदेश तुम्हाला मी आज देतो. आज तुम्ही एवढं सगळं माझं ऐकलं, अक्षरशः सहन केलं, त्याबद्दल तुम्ही संयम तुमच्यामध्ये आहे. एक गुण आज तुमचा डेव्हलप झाला एका तासामध्ये, हे निश्चित मला माहित आहे. हा संयम तुमचा अजून जास्त डेव्हलप हो, चांगल्या कामासाठी तुम्हाला संयम राहो, ही अपेक्षा व्यक्त मी करतो. आणि मध्ये जे काही ऑनलाईन मध्ये अडचणी आल्या त्याबद्दल मी दिलगीर आहे. मी सुद्धा आता थोडा टेक्नो सावी होण्याचा प्रयत्न करतो आहे. टेक्नॉलॉजी आणि माझा दूरदूरचा संबंध नाही, परंतु तो आता मी प्रयत्न करतोय. वारंवार आपल्या सगळ्यांशी भेटता येईल, मला बोलता येईल, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. टीम इमोशन मॅनेजमेंट हा जो प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो, मुलांच्या आयुष्यामध्ये भावना इतक्या महत्वाच्या असतात. माझा सायकोलॉजी आवडीचा विषय आहे, नंतर एखाद्या दिवस मी परत वेगळं सेशन घेईल. तर त्या भावना ज्या आहेत त्या कंट्रोल्ड असल्या पाहिजेत, त्या सेल्फ कंट्रोल्ड असल्या पाहिजेत. दुसऱ्याने कंट्रोल केलेल्या भावना ह्या अडचणीच्या असतात, त्या सेल्फ कंट्रोल्ड असल्या पाहिजेत. यासाठी मुलांनी कशा पद्धतीने सामोरं जावं, यासाठी टीम इमोशन मॅनेजमेंट हे नुकताच सुरू झालेला ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. यातून अनेक वेगवेगळ्या बाबी आम्ही तुमच्या समोर आणणार आहोत. त्या टीमचा मी एक सक्रिय सदस्य म्हणून मला अभिमान वाटतो. माझे सगळे जे बालमित्र आहेत, आम्ही दोघं तिघं, या सगळ्यांनी मिळून हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी तयार केला आहे. प्रशांत राऊत हा आमचा मित्र, ज्याच्या डोक्यातली ही कल्पना आहे आणि त्यानंच ही पूर्णत्वाला आणली. मला आज त्याचा सार्थ अभिमान आहे. लोकांसाठी, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजेत म्हणून प्रशांत समोर आलाय. आमचा मित्र संदीप आहे आपले, आणि ह्या दोघांनी मिळून एक वेगळं फील्ड मुलांसाठी, पालकांसाठी सुरू केलं आहे. तुम्हाला निश्चित याचा लाभ घ्यायचा आहे. परत एकदा तुमच्या सगळ्यांना धन्यवाद देतो. थँक्यू एव्हरीवन. स्नेहा, येस बेटा. हा, सो मला हे लेक्चर मीन्स खूप जास्त आवडलं आणि याच्यातून मला हे शिकायला भेटलं की मीन्स आपण बुक्सला मीन्स आपण सिलेबस मध्ये जे लिहिलेलं असतं ते आपण इतकं पाहत नाही. आपलं हे असतं की ते लिहिलेलं असतं तेच करायला पाहिजे, मीन्स तेच करायला पाहिजे आणि त्याचं 100% मीन्स आपल्याला भेटायला पाहिजे. आणि मार्क्स जास्त मॅटर नाही करत, आपण जितकी मेहनत घेतली ती मॅटर करते. आणि मला खूप जास्त आवडला सेशन. सो थँक्यू बेटा. थँक्यू स्नेहा. थँक्यू स्नेहा. येस. अथर्व पाटील. सर, आपण म्हणजे मला हे कळलं की एक्झाम मध्ये आपण फक्त कोणती पण एक्झाम असो, एंट्रन्स एक्झाम, स्कूलची एक्झाम, तर आपण फक्त लर्न करून जातो. त्याच्यामध्ये आपण समजून घेत नाही त्या म्हणजे सगळे याला. आपण फक्त पास व्हायचंय, आपल्याला तिथे जायचंय म्हणून आपण लर्न करतो. पण आज कळलं की किती इम्पॉर्टंट आहे आपल्याला ज्या करिअर मध्ये जायचं त्याच्यामध्ये परफेक्ट होणं. व्हेरी गुड अथर्व बेटा. सर, आवाज येतोय? हा, आता येतोय. हॅलो. हा, बोला. नमस्कार. सर, मला एक त्यामधून कळालं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे ललित भाऊने जे सांगितलंय की डेडिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. एनी सिच्युएशन, एनी मोमेंट यू विल डेडिकेशन. कुठलीही गोष्ट करत असताना तुम्ही डेडिकेशन न केली पाहिजे. कुठलीही असो, मग ती तुमचं गेम असो, स्टडी असो. एवढं समजलं
की पाठांतर केल्याशिवाय पाठांतर केलं म्हणजेच काही अभ्यास होणार नाही असं नाहीये. जे आपला समोरचं जे आपल्या चित्र असतं त्याचं समजून समोर आपलं हे करावं. ओके बेटा. गायत्री, व्हेरी थँक्यू गुड. गायत्री. रक्षा जुनघरे. येस सर. मी आजच्या या सेशनमधून ही शिकली की जरी आपल्याला कोणाचा म्हणजे बरेचसे अनुभव मला आले आहेत की मी खूप काही करू शकते. म्हणजे माझ्या आयुष्याचे 3 दिवस जे मी खूप मेहनत केली आणि इतिहासाचे म्हणजे सोशल सायन्स मध्ये टॉपर आली 3 दिवसात. म्हणजे मला मी खूप काम केले. म्हणजे मला बरेचसे काम करावं लागतं आई नसल्यामुळे. पण अनुभव बरेचसे आले मला जे सरांनी सांगितले माझ्या आयुष्यात खरे. पण मला कोणा सपोर्ट नाही. पण मला हे माहित झालं आज की नेव्हर गिव्ह अप. मला करायचं आहे तर मी करू शकते काही पण. व्हेरी गुड. म्हणजे हे खूप मोठं मला भेटलं. सपोर्ट नसला कोणाच तरी चालेल पण मला करायचं आहे. माझ्याशिवाय कोणाला मला म्हणजे मी सोडली तर मला थांबवण्याची हिंमत कोणातच नाही माझ्याशिवाय. पण सुपर. मला करायचं आहे मी आणि करणारच. व्हेरी पॉवरफुल. खूप छान, खूप छान. थँक्यू सर. ओके. कविता कासार. हॅलो. बोला कविता. आजचं लेक्चर खूपच छान होतं. अतिशय एखाद्या गोष्टीसाठी माणूस कसा प्रिपेअर होऊ शकते आणि कुठल्याही गोष्टीला कोणाची साथ हवीच नसते असं नसते. जर स्वतः एखादी गोष्ट करण्याचं जर ठरवलं असेल तर माणूस ती गोष्ट नक्कीच करू शकते आणि कुठल्याही गोष्टीसाठी क्लास वगैरे आवश्यक आहे असं नाही. तर सरांच्या लेक्चरवरून असं कळलंय की आपण जर एखाद्या गोष्टीकडे जाण्याचं लक्ष जर घातलं तर माणसात जसं एका उदाहरणात असं आहे ऐकलेलं मी की जसं माशाचा फक्त आपल्याकडे डोळा दिसला पाहिजे बाण मारताना त्याचप्रमाणे सरांनी त्यांच्या उदाहरणावरून सांगितलं की आपल्याला फक्त आकाशाचा जो मार्ग आहे तोच बघितला गेला पाहिजे. आकाश नाही बघितलं पाहिजे की ते किती. तर मला सरांचं लेक्चर खूप आवडलं आणि एकदम मस्त मोटिवेशन त्यांच्या लेक्चर मिळालं त्याबद्दल त्यांचे आभार. व्हेरी गुड. हॅलो सर. येस. नमस्कार सर. नमस्कार. आदरणीय वराडे सर बुलढाणा जिल्ह्याचे आणि मी बऱ्याचदा 2-3 वेळेस जवळूनही भेटलो. त्यांचे बालमित्री माझ्या शाळेवर, आम्ही एका शाळेवर दोघं जण आणि टीचर. सरांनी फक्त स्पर्धा परीक्षेसाठी जे सांगितलं ते तितकंच महत्वाचं नाही. अगोदर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे की हे आयुष्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यात 2-3 गोष्टी त्यांनी सांगितल्या की वेळेवर विहीर खोदू नका. तुम्हाला जर 100 मीटर धावायचंय 1 किलोमीटर गरज नाही करायची. जेवढं आवश्यक आहे स्पर्धा परीक्षेसाठी तेवढाच अभ्यास करा. आणि ज्या 4 गोष्टी सरांनी सांगितल्या की आय नो इट, आय विल रीड अँड आय विल सॉल्व इट, 50-50 आणि आय डोंट नो. तर त्याच्यातल्या सगळ्यात जास्त 1 नंबरवर तुम्ही असलं पाहिजे. आणि याच्यासाठी आता मार्केटमध्ये खूप प्रकारचे पुस्तकं वगैरे उपलब्ध आहे. तर त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे तुम्हाला विचारायचं त्याचं अनालिसिस करा आणि स्वतःशी बोलायला शिका. स्वतःशी जेव्हा माणूस बोलायला शिकतो, जेव्हा तो स्वतःला ओळखतो, जग त्याला ओळखो का ना ओळखो, जगात आपले 2 गोष्टी असतात. एक इंटरनल वर्ल्ड असतं, एक आउटर वर्ल्ड असतं. आउटर वर्ल्ड मध्ये लोक आपल्याला पाहत असतात पण इंटरनल मध्ये आपल्याला काय सुरू असतं आपल्याला माहित असतं. तर अतिशय खूप छान असं सेशन आज आदरणीय वराडे सरांनी घेतलं. थँक्यू किसन सर. आपण या ठिकाणी आता हा सेशन पुढे थांबू. पुढची एक अनाउन्समेंट मला सगळ्यांना करायची आहे की वराडे सरांनी आपल्याला खूप साऱ्या गोष्टी एकाच दिवशी सांगितल्या आणि मला तर खऱ्या अर्थाने थोडं बर्डन आलं. तर आपण याला थोडंसं ना सुटसुटीत करूयात. ओके. तर येणाऱ्या पुढच्या सेशन मध्ये आपण काही थोड्या भागांवर काम करणार आहोत. हा म्हणजे परीक्षेची एक पूर्ण तयारी कशी करायची याच्याविषयीचा सेशन होता. यामध्ये असे छोटे छोटे खूप सारे भाग आहेत. त्या भागांवर आपण थोडंसं अजून सविस्तर चर्चा करणार आहोत पुढच्या भागांमध्ये. आणि टीम इमोशन मॅनेजमेंट तुमच्यासाठी अजून काही चांगले सेशन घेऊन येणार आहेत. तुम्हाला यश मिळवण्यासाठी ज्या काही गोष्टी महत्वाच्या आहेत तुमच्या एज्युकेशन किंवा तुमच्या करिअरसाठी, त्या सगळ्या गोष्टींचा पुरवठा आम्ही टीम इमोशन मॅनेजमेंट कडून करू.